हो. नमस्कार. बॅकस्टेज ब्रॉडकास्ट सेशन नंबर 7 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा आपला सब्जेक्ट आहे मेकअप. सो मेकअपच्या साठी आज आपल्याकडे दोन आपले मित्र किंवा आज सेशनला आले, त्यामुळे आपले मान्यवर पाहुणे वगैरे असं जे म्हणतात तसं काहीतरी व्हायला. पण येस, आपल्याकडे आज आला आशिष देशपांडे, आपल्या सगळ्यांचा मित्र, आणि सौरभ काकडे. दोघही जणां तुमचं काय म्हणता येईल, खूप वेलकम. आणि मला असं वाटतं की आपण सुरुवात करूयात. तुम्ही तुमची इंट्रोडक्शन द्या. तर आशिष, तुझ्यापासून सुरुवात करायची? हो, चालेल, हरकत नाही. नमस्कार, मी आशिष हेमंत देशपांडे. मी गेले 8 ते 10 वर्ष आपल्या सगळ्यांबरोबर नाटक आणि चित्रपट आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी मेकअप आणि हेअर करतोय. तर आजपर्यंत ज्या ज्या संस्थांपर्यंत काम केले त्या संस्थांची पटकन नावं सांगतो. मी आसक्त पुणे, त्याच्यानंतर नाटक कंपनी ध्यास पुणे, त्याच्यानंतर अतुल पेठांचं नाटकघर असेल किंवा अनिरुद्ध खोटपडांबरोबर महाराष्ट्र कल्चरल सेंटर, या सगळ्या पुण्यातल्या ज्या काही नामांकित आणि संस्था आहेत प्रायोगिक नाटकाच्या, त्या सगळ्यांबरोबर मी गेली 8 ते 10 वर्ष काम करतोय. ही माझी बेसिक ओळख आहे. सौरभ. हाय, नमस्कार. मी सौरभ कापडे. मी गेली 10 वर्ष झालं आपल्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रंगभूषा म्हणजे मेकअपचं काम करतोय. आणि प्रवास सांगायचा झाला तर म्हणजे आता बऱ्यापैकी लोकांना मी जवळून माहितीच आहे, पण तरी सुद्धा साधारण 2010 साली राजा शिव छत्रपती ही जी सिरियल चालू झाली स्टार प्रवाहाची, या सिरियलच्या निमित्ताने मी या इंडस्ट्रीमध्ये प्रथमच पदार्पण केलं. म्हणजे माझा पहिला दिवस जो सेटवरती असतो शूटिंगचा, तो याच्या निमित्तानेच, त्यांच्या कृपेने. कारण की सुरुवातच इतकी चांगल्या लेवलला झाली आणि चांगल्या लोकांसोबतच काम करायला मिळाली. रादर बऱ्यापैकी इंडस्ट्रीने या मालिकेमध्ये काम केलेलं असल्यामुळे सगळ्या कलाकारांसोबत तिथे ओळख झाली, सगळ्या कलाकारांसोबत काम करायला मिळालं आणि भरपूर प्रकारचं काम करायला मिळालं. त्यामुळे तो आता प्रवास चालू आहे. मग त्या प्रवासामध्ये पटकन थोडक्यात कुठल्या कुठल्या फिल्म्स केल्यास त्याचे नावं सांगू शकशील का लोकांना? हो, नक्की. मी सुरुवातीला सहाय्यक मेकअप आर्टिस्ट म्हणजे ॲज अ असिस्टंट म्हणून बॉम्बे वेल्वेट फिल्म केली, त्याच्यानंतर तमाशा केली, मसान केली, जज्बा केली, आणि मग तिथनं प्रवास चालू झाला. आता अशी बरीच नावं आहेत की ज्यांना मी असिस्टंट म्हणून काम केलं. पण शेवटी आपण मराठी कलाकार आणि आपल्या मराठी मातीमध्ये काम करायलाच पाहिजे. आणि मग पोस्टर गर्ल या सिनेमाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा मराठीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि मग तो प्रवास चालूच आहे. मग पोस्टर गर्ल आहे, वजनदार आहे, आम्ही दोघी आहे, त्याच्यानंतर आत्ता आलेला धुराळा आहे. मी वसंतराव नावाचा वसंतराव देशपांड्यांवरती बायोपिक आहे, तो आता माझा येणारा आगामी चित्रपट आहे. असे मग असंख्य साधारण 25-30 मराठी सिनेमे मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून केलेले आहेत. तो असा प्रवास चालू आहे. वा, भारी. तुझा प्रवास तुमच्या दोघांचा असाच खूप सुंदर चालू राहू दे. सो आपण सुरू करूयात आपल्या पहिल्या प्रश्नाला. मला असं खूप बेसिक विचारावंसं वाटतं. आशिष, तू सांगू शकशील का की तुम्ही मेकअप करता म्हणजे नक्की काय करता? एक तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात मेकअप या गोष्टीची अशी होते की साधारणपणे नाटकाचं किंवा कुठल्याही फिल्मचं रिडिंग होतं, त्याच्यात जी काही पात्र लेखकांनी लिहिलेली असतात त्या पात्रांवरती काम करायला सुरुवात केली जाते. त्याच्या पात्राविषयीचा सगळा अभ्यास, म्हणजे पात्राचं काय साधारणपणे बॅकग्राऊंड आहे, एज असेल, त्याचं काय स्पेसिफिक त्याची काही ठेवण असेल शरीराची, त्याची आवड असेल, या सगळ्यांवरती काम सुरू होतं. आणि मग त्याच्यामध्ये एक एक लेअर ऍड होत जातो, जसं की त्याचा स्किन टोन आहे, त्याच्या काय मी म्हणेन की दाढी मिशी यांचं काय शेप असेल, ठेवायचे नाही ठेवायचे, केसांचं टेक्स्चर ठरलं जातं. त्याच्यानंतर डोळ्यांविषयी स्पेसिफिक काही पात्रांविषयी लिहिलं गेलं असेल तर त्या डोळ्यांवर काम केलं जातं, नाकाच्या ठेवीवर काम केलं जातं, त्याच्या फीचर्सवर काम केलं जातं. या सगळ्याचा आढावा घेऊन त्याच्या एक एक चेहऱ्यामधल्या ज्या ज्या गोष्टी पात्रासाठी पूरक आहेत, पात्राच्या जवळ जाणाऱ्या आहेत, त्या तशाच ठेवून मेकअपने त्याच्यात अजून ते पात्र 100% पूर्ण करण्यासाठी काय गोष्टी ऍड ऑन करता येतील, हे काम खरं तर रंगभूषाकाराचं असतं किंवा केशभूषाकाराचं असतं. आणि तिथून तो प्रवास सुरू होतो. म्हणजे हे मला असं वाटतं की कुठलंही पात्र हे तयार होण्यासाठी
जसं काय मी म्हणेन की लेखकाचं योगदान असतं, तसंच एका रंगभूषाकाराचं योगदान असतं की रंगभूषाकार हा त्या ऍक्टरला पात्रापर्यंत नेऊन जाण्यासाठीची जो काही पूल असेल किंवा जी काही ती प्रोसेस आहे तर तो रंगभूषाकार करतो. जसं म्हणजे तो पूल असतो साधारणपणे की त्या पुलावरनं चालत जाऊन तो ऍक्टर त्या पात्रापर्यंत त्याचा प्रवास पूर्णपणे होतो, असं मला तरी वाटतं. आणि हे खरं तर मेकअपचं काम आहे, रंगांचं काम आहे. सो रंगभूषापेक्षा मला मेकअप म्हणजे रंगभाषा असं वाटतं, कारण रंग बोलतात. तो जे रंग ज्या प्रकारे बोलतात त्या प्रकारे ते मेकअप मधनं तुम्ही दाखवून देणं हे रंगभूषाकाराचं काम आहे किंवा ते मेकअपचं काम आहे असं मला वाटतं. सौरभ? याने सांगितलं ते म्हणजे बऱ्यापैकी मुद्दा त्याने कव्हर केलेलाच आहे की जसं लेखकाला जे अपेक्षित आहे तसं तो दिग्दर्शकाला सांगून दिग्दर्शकाच्या मार्फत पडद्यावरती दाखवतो, तर ते जे दिसणारं चित्र आहे हे योग्य दाखवायचं काम आम्ही करतो. म्हणजे जसा चित्रपटाचा काळ असेल किंवा ज्या गोष्टीसाठी आपण काम करतोय प्रोजेक्टसाठी, मग त्याच्या काळानुसार आम्ही त्या काळात हेअरस्टाईल्स कशा असतील, त्या काळातले लोक मिशा कशा ठेवत असतील याचा अभ्यास करतो. आणि मेकअप म्हणजे एखादा रंग चेहऱ्याला लावणं ही म्हणजे आज लोकांना असं वाटतं की एखाद्याने चेहऱ्याला फाउंडेशन लावलं म्हणजे याने मेकअप करून आला, पण हा एक मेकअपचा भाग झाला. हा मेकअपच नाहीये, याच्याशिवाय सुद्धा मेकअप मध्ये अनेक प्रकार असतात. सो आपण मेकअप करतो म्हणजे नेमकं काय करतो की सिनेमामध्ये एखादी व्यक्ती त्या पात्राच्या जवळ जाण्यासाठी मग एक त्याला मिशी लावावी लागत असेल किंवा दाढी लावावी लागत असेल किंवा काही वेळेला केस कमी असतील, विग लावावा लागत असेल, तर या ज्या गोष्टी आम्ही कमतरता असतात त्या आम्ही भरून काढतो. हाच एक प्रकारचा मेकअप आहे. फाउंडेशन लावणं म्हणजे मेकअप केला एक्झॅक्टली असं नाहीये. म्हणजे सिनेमाच्या बाबतीत किंवा नाटकाच्या बाबतीत असा नियम तरी लागू होतो असं मला वाटतं. त्यातून अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे काही समोरचा व्यक्ती आहे म्हणजे ऍक्टर आहे किंवा कुणी असेल त्याच्या चेहऱ्यामधल्या ज्या गोष्टी आम्हाला हव्या आहेत त्या तशाच ठेवून रंगांनी म्हणजे मेकअपच्या प्रॉडक्ट्सनी किंवा त्या रंगांनी त्या गोष्टी अजून त्याच्यामध्ये टाकून ते पूर्ण कसं करता येईल याचं काम खरं तर मेकअप आर्टिस्ट करतो. म्हणजे अजून त्यात सोपं जे आहे ते हे आहे की पूर्णपणे साध्या पद्धतीने लोकांना समजेल या पद्धतीनं ते कॅरेक्टर पूर्ण केलं जातं. एक्झॅक्टली. म्हणजे एखादं कॅरेक्टर लोकांसमोर जसं तू आता म्हणलास बोलताना आपण की दिग्दर्शकाच्या लेखकाच्या मनात ज्या पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे ते लोकांसमोर पण तसंच बाहेर यायला त्याच्या बरोबरच्या त्याच्या उणीवा कमतरता आणि त्याचबरोबर त्याचा जो गाभा आहे तो गाभा लोकांसमोर तशाच पद्धतीने यायला तुमच्या मेकअपमुळे खूप जास्त हातभार लागतो किंवा तू म्हटलास की त्याची ती भाषा आहे, रंगांची भाषा आहे, त्याच्यामुळे लोकांपर्यंत तो विषय तो सब्जेक्ट पोहोचतो. सो मला ह्याच्याच बरोबर एक जनरल बेसिक अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो की अनेक लोकांना मेकअप म्हणलं की जो पार्लरचा मेकअप असतो त्याच्याबद्दलची माहिती वाटते. तर फक्त पार्लरचा मेकअप आहेच आहे, पण त्याच्याबरोबर मेकअप या गोष्टीमध्ये कुठले कुठले प्रकार असतात, कुठल्या कुठल्या प्रकारांमधून मेकअप कडे बघितलं जातं? म्हणजे आता सांगायचं जर झालं तर सामान्य माणसाच्या दृष्टीने जसं आपण म्हणालो आता की पार्लरमध्ये जाणं म्हणजे मेकअप करून आलं, हा त्या वर्गासाठी एक भाग झाला. पण सिनेमासाठी किंवा आपण नाटकासाठी जेव्हा काम करतो तेव्हा याच्यामध्ये ब्युटी मेकअप आहे, फॅशन मेकअप आहे, मग सोसायटी मेकअप सुद्धा आहे. आता सध्या नो मेकअप कन्सेप्ट ही फार मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मेकअप केला जातो पण तो न केल्यासारखाच असतो. हा एक सध्या नो मेकअप ट्रेंड म्हणून सध्या फार जोरात आहे. त्याच्याशिवाय प्रोस्थेटिक मेकअप आहे, स्पेशल इफेक्ट मेकअप आहे. हे जे मेकअपचे प्रकार आहेत हे मोस्टली आपल्याकडे सिनेमामध्ये मोठ्या प्रमाणात यूज केले जातात. बरोबर आहे. सौरभ जे म्हणाला ते आहे की मेकअप मध्ये खूप प्रकार आहेत. जसं की नाटकाचा मेकअप पूर्ण वेगळा आहे, स्टेज मेकअप. तसंच स्टेज मेकअप मधला डान्स म्हणजे कथक, भरतनाट्यम या दोन्हींचे मेकअप वेगळे आहे, त्याची शैली वेगळी आहे. त्याच्यानंतर पार्लर म्हणजे ब्रायडल मेकअप जो आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. फोटोशूट साठीचा मेकअप पूर्णपणे वेगळा आहे.
त्याच्यानंतर मी म्हणेन की फिल्मसाठीचा मेकअप वेगळा आहे, सिरियलसाठीचा मेकअप वेगळा, कारण जसे जसे कॅमेऱ्याचे डेफिनेशन बदलत तसं सगळं मेकअपचं सगळं तंत्रज्ञान बदलत गेलेलं आहे. त्यामुळे तशा प्रकारच्या मेकअपमध्ये खूप बारीक बारीक काय गोष्टी आहेत की प्रॅस्थेटिक जसं म्हणाला, स्पेशल इफेक्ट मेकअप म्हणाला, किंवा करेक्टिव्ह मेकअप मी म्हणेन, किंवा अशा प्रकारचे असंख्य मेकअपचे काय म्हणेन की उपशाखाही आहे. त्यामुळे पार्लर ही एकमेव गोष्ट माहिती की जिथे जाऊन मेकअप ऍक्च्युअल करतात. तर तशा अनेक गोष्टी आहेत की जिथे अजूनही मेकअप केला जातो, जिथे वेगळ्या पद्धतीसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी मेकअप केला जातो. सो असे असंख्य लेयर्स मेकअप या इंडस्ट्रीमध्ये किंवा मेकअप या कलेमध्येही आहेत असं मला वाटतं. ओके, म्हणजे तू बरेच सारे आस्पेक्ट सांगितलेस, बऱ्याच गोष्टी सांगितल्यास, जो ते कदाचित नवीन असतील त्यांना या गोष्टी ऐकून आणि त्याच्याबद्दल समजून घ्यायला आपल्या पुढच्या या सेशन मध्ये नक्कीच आवडेल. तर तू म्हणलास त्या पद्धतीने, आणि मगाशी म्हणला होतास की त्या कॅरेक्टरचं तुम्ही काय म्हणतात, थोडक्यात एखादं कॅरेक्टर डिझाईन करता तुम्ही तुमच्या लुक मध्ये. तर तशा पद्धतीने मेकअप एखाद्या पात्राकडनं तुला ऍज अ मेकअप आर्टिस्ट त्या पात्राकडनं किंवा दिग्दर्शकाकडनं काय अपेक्षा असतात, आणि मग त्याचा विचार करून एखाद्या प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये कधीपासून तुमची इन्व्हॉल्वमेंट किंवा सुरुवात होते, कसं असतं? आता सिनेमाच्या बाबतीत जर सांगायचं झालं किंवा नाटकाच्या पण असेल, की जसं सुरुवातीला एक कलाकारांचं रिडिंग होतं, सो अशा प्रकारच्या रिडिंगच्या माध्यमातूनच आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो म्हणजे. आणि मग प्रथम एकदा दिग्दर्शकाकडून स्क्रिप्ट ऐकल्याच्या नंतर किंवा लेखकाकडून स्क्रिप्ट ऐकल्यानंतर प्रत्येक त्या पात्राची पार्श्वभूमी आम्हाला सांगितली जाते, किंवा आम्ही विचारतो की एखादं पात्र आहे त्याचा गाभा काय असेल, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं असेल, त्याच्या फॅमिलीचं कल्चर कसं असेल, आणि मग या गोष्टी त्याच्यावरती म्हणजे त्याचा जो लुक क्रिएट करायचा आहे त्या लुक क्रिएट करण्यासाठी फार कारणीभूत ठरतात. म्हणजे त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंडनुसार किंवा त्याचा इन्कम सोर्स कसा असेल त्या फॅमिलीचा, त्याच्यावरनं त्याची लाईफस्टाईल आपण ठरवू शकतो. सो असा प्रत्येक कॅरेक्टरचा एक एक स्टडी केला जातो. मग याच्यात दुसरा भाग येतो तो, जसं मी मगाशी म्हणालो की काळ, सिनेमा हा कुठल्या काळामध्ये घडणार आहे. मग ती आत्ताच्या काळातली फिल्म आहे का थोडीशी पिरियडिक आहे, म्हणजे ऐतिहासिक फिल्म आहे का पण काही फ्युचर वरती फिल्म आहे, त्याच्यानुसार मग आपण त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ते आपण तसे डिझाईन करतो किंवा केले जातात असं मला वाटतं. बरोबर आहे. सौरभ म्हणाला त्या मुद्द्यालाच घेऊन पुढे मी थोडं बोलतो की सुरुवातीला जसं फिल्म आणि नाटक दोन्हीमध्ये की पहिल्यांदा लेखक एक कथा लिहितो, त्याच्याबरोबर डिरेक्टर कोण आहे ठरलं जातं, मग डिरेक्टर, लेखक आणि मग कास्टिंग, त्यातले अभिनेते, टेक्निकल जे कोणी, त्या सगळ्यामध्ये मेकअप आर्टिस्ट जे कोणी त्यांना इन केलं जातं, त्यांची पूर्ण रिडिंग होते, प्रोसेस होते. मेकअप आर्टिस्टना त्यांचा अभ्यास करावा लागतोच ऑब्व्हियसली, आणि जे दिग्दर्शकाला म्हणायचे, जे लेखकाला म्हणायचे, ते पूर्णपणे करण्यासाठीची जी काही प्रोसेस आहे ती तिघं चौघं मिळून त्याच्याविषयी डिस्कशन होतं, त्याच्याविषयी पात्राविषयीचं पूर्ण प्रकारे काय मी म्हणेन की उपलवून सांगितलं जातं की एक्झॅक्टली काय आहे त्या पात्राची बॅकग्राऊंड, जसं सौरभ म्हणाला तसं. आणि त्यामुळे त्याच्यासाठी काही रेफरन्सेस वापरायचे का, त्याच्यासाठी विशिष्ट काळ असेल, विशिष्ट टेक्स्चर असेल, कपड्यांबरोबर बऱ्याचदा मेकअप आणि कॉस्ट्युम दोन्ही गोष्टी कॉम्प्लिमेंटरी आहेत, त्यामुळे कॉस्ट्युमनुसारही तसा मेकअपचा पुन्हा विचार केला जातो. सो ह्या दोन्ही गोष्टी इतक्या महत्वाच्या असतील तर त्यासाठी मेकअपचं काय महत्व अजून वेगळं असेल, की मेकअपनी किती फरक पडणार आहे त्या पात्रामध्ये, त्या काळामध्ये, त्या ओव्हरऑल कॅरेक्टरमध्ये, याचा पुन्हा विचार केला जातो आणि त्याच्यावर कामही केलं जातं. मी म्हणेन सगळ्यांसाठी ते तितकं महत्वाचंही असतं. ऍक्टरलाही मेकअप खूप गोष्टी देत असतं ते कॅरेक्टर पूर्ण करण्यासाठी, त्यामुळे तेही तितकंच महत्वाचं असायला हवं आणि ते असतं राहतं. त्यामुळे अशा प्रकारचा प्रवास जेव्हा एखादा प्रोडक्शन हाऊसकडनं एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत येते नाटकासाठी किंवा फिल्मसाठी, त्याचा पूर्णपणे असा अभ्यास केला जातो आणि अशीच ती प्रोसेस आहे जी बऱ्यापैकी लॉंग प्रोसेस आहे. याच्यामध्ये तुम्ही ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून कास्टिंग फायनल झाल्यावरती इन्व्हॉल्व्ह होता, म्हणजे एखादा माणूस असेल ज्याला तरुण घेतलंय, कास्टिंग ऑलरेडी झालेलं आहे आणि आता त्याला तुम्हाला म्हातारा करायचंय असं ठरतं का, तुम्ही पॅरलली कास्टिंग बरोबर काम करता नाटक, फिल्म, कुठल्याही माध्यमामध्ये, कसं होतं? नाटक माध्यमामध्ये म्हणशील तर तसे ऍक्टर्स मध्ये तसं बऱ्यापैकी आपल्याकडे व्हरायटी असेलच असं नसतं ना. सो ज्याप्रमाणे
ज्या एज ग्रुपची लोक आहेत त्याच्यातलंच कोणाला तरी मग वयस्कर दाखवणं ही तो टास्क असतो, ते करावं लागतं. कारण मग बऱ्याच असं होतं की वयस्कर लोक जर घेतलं तर त्याचे वेगळे काहीतरी गोष्टी ऍड करायला लागतात, कमी जास्त करायला लागतात. सो मेकअप जर तरुण मुलाला करायचं असेल तर तुम्हाला वयस्कर दाखवण्यासाठी पुन्हा कष्ट घ्यावे लागतातच. त्यामुळे बऱ्याच असं होतं की खूपदा असं होतं की कास्टिंगच्या आधीपासून आम्ही इन्व्हॉल्व्ह असतो, बऱ्याचदा असं असतं की कास्टिंग नंतरही आम्ही इन्व्हॉल्व्ह होतो. त्यामुळे तिथे तसा आमचा सेम असतो की हे पात्र असं असायला पाहिजे किंवा हे कॅरेक्टर असं असायला पाहिजे. ते आमचं काम आहे आणि ते आम्हाला करावंच लागतं. एक्झॅक्टली. बरं, आशिष म्हणाला तसंच पण आहे तू आता थोडंफार. म्हणलास ते हो. नाही नाही, प्रश्न विचार चालेल मला. नाही नाही, विचार. अरे मी Okay. त्याच येते हा, मजा हा. विचारत होतो की तुम्हाला जर चॉईस दिला गेला आता इथून पुढे की हा. तुम्हाला प्रोसेस मध्ये कधीपासून इन्व्हॉल्व्ह व्हायला आवडेल, तर काय म्हणणं असेल तुमचं? माझं उत्तर असं मला आधीपासून असेल, कास्टिंगच्या आधीपासून असेल. नाही, बोल कसं सौरभ, होतं सॉरी. की जे प्रायमरी कास्टिंग आहे त्याच्यामध्ये आपण फार हस्तक्षेप नाही करू शकत, परंतु जेव्हा सेकंडरी कास्टिंगचा भाग येतो तेव्हा मग बऱ्याचदा आपण रिक्वेस्ट करू शकतो. जर टेक्निकली असे काही प्रॉब्लेम असू शकतात की एखाद्या वेळेस एज डिफरन्स असू शकतं की एखादं अगदीच 70-80 पर्यंत म्हणजे 70-80 वयापर्यंत जाणारं पात्र असेल तर आपण त्याच्या बाबतीत सांगू शकतो की नाही, तुम्ही हे पात्र चॉईस करताना साधारण एक 50च्या पुढचंच पहा, जेणेकरून की कॅमेराच्या दृष्टीने त्याच्यावरती काम करताना आपण त्याला 20 वर्ष पुढे सहजरित्या घेऊन जाऊ शकतो आणि ते दिसताना पण नॅचरल दिसतं. काय आहे, पूर्वीच्या काळी कॅमेराचं तंत्रज्ञान तेवढं सुधारित नव्हतं जेवढं आता जास्त डेव्हलप झालेलं आहे. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे बारीक बारीक निशाण सुद्धा आता कॅमेरे टिपतात. त्याच्यामुळे प्रोस्थेटिक जरी करायचं झालं तरी सुद्धा या खूप खर्चिक गोष्टी आहेत. आणि दुसरा भाग याचा की प्रोस्थेटिक केल्यानंतर पण 100% प्रोस्थेटिक हे सक्सेस होत नाही. याच्यासाठी थोडंफार VFX ची मदत घ्यावीच लागते. सो तिथे परत खर्चाची बाजू उभी राहतेच. अच्छा. सो ह्या गोष्टींचा बॅलन्स राखण्यासाठी आपण त्या वयाचा म्हणजे जे वय आपल्याला पात्राचं दिसणं अपेक्षित आहे त्या वयाच्या जवळपास जाणारा जर कॅरेक्टर असेल, रादर असतंच बऱ्याचदा, तर जास्त त्याचा फायदा होतो. बरोबर. आणि राहिला प्रश्न की आपण प्रोसेसमध्ये कधीपासून असावं, तर सुरुवातीपासून असायला खरं तर हरकत नाही आणि असतोच, म्हणजे मी तरी असतो. बरोबर आहे. नाटकामध्ये एक गोष्ट असते की नाटक जे ते खूप डिस्टन्स ठेवून बघितलं जातं ना, विशिष्ट अंतर असतं ऑडियन्स आणि स्टेजमध्ये. तर तिथे जर एखादी गोष्ट वयस्क आणि या गोष्टीचं, तर ते तिथे 19-20 चालू शकतं बऱ्याचदा. पण स्क्रीनवरती ते जसं सौरभ म्हणाले की बारीक बारीक गोष्टी कॅमेरा टिपतो चेहऱ्यावरच्या. स्किनचं टेक्स्चर म्हणा, अगदी केसांचा रंग काय आहे चेहऱ्यावरच्या, तर ते इतकं सगळं बारीक टिपलं म्हणजे तिकडे तुम्हाला मी म्हणेन की त्याच्या जवळ जाणारं पात्र असणं जास्त महत्वाचं. नाटकासाठी म्हणजे तिथे थोडं मी म्हणेन की तिथे आपण लिबर्टी घेऊ शकतो की वयाचा काही न काय वयाचे हे नसता, काही काय म्हणेन वय इतक्याच वयाचा हवाय आणि असंच असेल, तर तसं नसतं. तिथे आपण हे करू शकतो. पण फिल्म आणि कॅमेरा समोर करताना तुम्हाला तिथे थोडी त्याच वयाच्या जवळ जाणार असेल तर ते जास्त बरं पडेल. म्हणजे आता मुद्दा निघालाच हा म्हणून मी एक फोटो फक्त दाखवतो की एका नाटकासाठी अमेयासाठी आम्ही मी नाटकाचं नाव आत्ता पटकन मला वाटतं संशय कल्लोळ, त्याच्यामध्ये फाल्गुनरावांची भूमिका अमेय करायचा. सो एक असाच आणि वसंत उत्सवमध्ये त्याचा प्रयोग होता. मला वाटतं मागच्या वर्षाचीच गोष्ट असेल ही. तर आमचं असं अचानक ठरलं की आणि मला अमेयाने सांगितलं की असं आपण काही करू शकतो का, की मला एक तर ते वयस्कर पण पात्र आहे आणि थोडंसं गमतीदार पात्र आहे. सो म्हटलं ठीक आहे, मी काही 2-4 ॲक्सेसरीज घेऊन येतो, विग्स वगैरे. आपण त्यावेळेस ट्राय करून पाहूयात आणि कसं वाटतं ते ठरवूयात. तर मी तो फोटो आहे तो मी फक्त तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. बघा, म्हणजे हेच आता मी नाटकासाठी होतं म्हणून मी ही लिबर्टी घेऊ शकलो. जसं आता आशिष म्हणाला, इथे मला एज मॅटर करत नाही कारण का हे ड्रामा आहे आणि साधारण प्रेक्षक हा 30 ते 40 फुटावरनं पाहणारा होता. पण हे कॅमेरासाठी चालू शकत नाही. तर मी हा फोटो शेअर करतो, बघ तू. ठीक आहे? दाखव. येस. हो हो, भारी आहे. म्हणजे मला हेच वाटतं की मी आपलं बोलणं झालं तसंच की मेकअप किंवा हे सगळे विषय आहेत ना, बोलत असतातच सगळे. सौरभ तू शेअर करा, मी बोलत राहतो हो, साईड हो. बाय साईड. येस. हा, तर तो म्हटला तसं की ते ऐकण्यासारखे तर आहेच आहेत, पण त्याचबरोबर ते जर दिसले आणि ते दाखवून जर बोललं गेलं तर खूप इंटरेस्टिंगली त्या गोष्टीबद्दल मजा येऊ शकते आणि इन्फॉर्मेशन कळू तुम्हाला शकते. फोटो दिसतोय का? सॉरी. बरोबर आहे. हो, दिसतोय.
फाल्गुनराव हे संशय कल्लोळ मधलं हे पात्र होतं आणि त्याच्यासाठी वा. आम्हाला एक हाफ टक्कल लावलेलं होतं आणि त्याच्यानंतर हा प्रोसेस मधला फोटो आहे त्यामुळे थोडासा अनफिनिश आहे, पण हाफ टक्कल लावलं होतं, एक मोठी झुपकेदार अशी मिशी लावली होती आणि एक हाफ म्हणजे पुढच्या भागात बऱ्यापैकी केस गेलेले आहेत असा एक माणूस असेल तर त्याचे केस कसे दिसू शकतात की जे फक्त मागच्या बाजूलाच वाढलेले असतात. सो अशा प्रकारचं ते एक गमतीदार पात्र आम्ही त्याला केलं होतं. फाल्गुनराव मे बी म्हणजे 25 वर्षाच्या आम्हाला तू किती वर्षाचा माणूस केलं होतंस? साधारण एक तुम्हीच सांगा आता 60-70 आम्हाला दिसणं अपेक्षित होतं. वा वा वा, दिसतंय. नाईस. हे बघून खूप छान म्हणजे कळतंय ऍक्च्युअली तुम्ही काय बोलताय ते. तू फोटोतून दाखवल्यामुळे त्याच्याबद्दलची गंमत किंवा तू मेकअप मुळे काय बदल घडू शकतो त्या पात्रांमध्ये त्याच्याबद्दल खूप छान कळलं. तर तू मगाच्या पॉइंटला अनुसरूनच मला विचारायचं होतं की नाटकासाठीचा मेकअप म्हणजे ऑफ कॅमेरा मेकअप आणि मग कॅमेरा या माध्यमसाठीचा मेकअप ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत का? तर मग आणि त्याच्यासाठी कशा पद्धतीने काम केलं जातं काही सांगू शकाल का तुम्ही? अगदीच दोन्ही वेगळ्या बाजू आहेत ते म्हणजे माहितीच आहे. जसं आता मी बोललो की 30 फुटावरती प्रेक्षक वर्ग नाटकासाठी असतो किंवा होता, तर कॅमेराच्या बाबतीत तसं घडत नाही. कॅमेराच्या बाबतीत उलट लेन्स एकावर एक लागून किंवा एकामागून एक लेन्स लागून त्या अधिकाधिक चेहऱ्याच्या जवळ येत जातात. त्यामुळे आपल्याला शक्य तेवढा मेकअपचा लेअर हा कमी करत जावा लागतो. जसं की नाटकामध्ये हा वाढवावा लागतो कारण की शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत सुद्धा आपले हावभाव आहेत, एक्सप्रेशन्स आहेत हे पोचायला हवे. सो हा मोठा फरक आहे. परत दुसरा फरक स्टेजसाठी काम करताना मला वाटतं बऱ्यापैकी आपण रंगीत किंवा गडद रंगाच्या लिपस्टिकचा यूज जास्त करतो किंवा डार्क रंगांचा, पण कॅमेऱ्यासाठी तितका सहजासहजी करता येत नाही कारण की त्या पात्राची थोडीशी पार्श्वभूमी सुद्धा विचारात घ्यावी लागते कारण की एखादा रंग खूप काही वेगळं दाखवून सुद्धा जातो. त्यामुळे या गोष्टींचं जरा भान ठेवावं लागतं कॅमेऱ्यासाठी आणि स्टेजसाठी मेकअप करताना. आणि आपणच साधं जर रोजच्या आयुष्यामध्ये आपण एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री थोडासा एक्स्ट्रा मेकअप करून जरी आली समोरून तरी आपण लगेच आपल्या मनाशी सांगतो की अरे एवढा मेकअप केलाय नाही. सो हेच कॅमेऱ्याच्या बाबतीत सुद्धा होतं की सिरियलमध्ये एखादं पात्र पटकन वेगळं दिसून जातं. तर त्यामुळे या गोष्टींचा खूप भान ठेवावा लागतो की मेकअप करताना की आपण कुठल्या माध्यमासाठी काम करतोय आणि आपण ज्या माध्यमात काम करतोय किंवा ज्या विषयासाठी काम करतोय त्या विषयासाठी मेकअप असणं किंवा मेकअपचे रंग दिसणं हे किती गरजेचं आहे आणि किती योग्य आहे. करेक्ट आहे. तुला काही याच्यावर ऍड ऑन करायचं आशिष? हो, मला असं वाटतं की नाटक हे जे माध्यम आहे ते मी तसं सौर म्हणाले की तो शेवटच्या लोकांपर्यंत दिसलं पाहिजे. कारण पूर्वी नाटकाची जी हिस्ट्री बघितली तर नाटक हे मंदिरांमध्ये नाटकाची उत्पत्ती झाली. सो मंदिरांमध्ये दिवट्या म्हणजे आपल्या तिथल्या तेलाच्या दिव्यांवर नाटक पूर्वी परफॉर्मन्स होता. मग तिथलेच ती जी मेकअपची जी काय म्हणेन की परंपरा जी आहे ती खूप लाऊड पद्धतीची आहे. कारण अंधार जास्त असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मेकअपचे रंग लावून ते जितकं तुम्ही जास्त एनहान्स तुम्हाला करता येईल अशी ती तेव्हाची प्रथा होती आणि ती काही काळाने लोप पावली, पण त्याच्यावर खूप संस्कार होत गेले आणि ते आतापर्यंत या काळात जे आपण बघतो नाटकातले मेकअप ते त्या प्रकारे आले. पण तरी सुद्धा नाटकाचा मेकअप थोडा लाऊड असतो की कारण तो शेवटच्या ऑडियन्स पर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत दिसला पाहिजे. ते कॅरेक्टर आहे तसं त्याला पण दिसणं महत्वाचंच आहे. फिल्म विषयी मला असं वाटतं की खूप लेअर असायला नाही पाहिजे, कारण लेअरी झालं तर त्याचं सौरभ म्हणाला की ते कळतं. ते पूर्ण तुमच्या स्किनचा जे टेक्स्चर आहे ते पूर्ण घालून घेऊन सगळं प्लास्टिक कोटेड किंवा खोटं आणि दिखाऊ होऊन जातं आणि ती जर त्या पात्राची गरज असेल तर तिथे ते चालून जातं. पण जेव्हा जर एखादं पात्र सटल आणि रिअलिस्टिक असेल तर तिकडे ते त्रास देतं, ते आपल्याला बघवत नाही नॉर्मल ऑडियन्सला सुद्धा. सो त्याचं भान, त्याची जी काही रंगांची जी काही इंटेन्सिटी आहे किंवा त्याच्या एक्झॅक्ट स्किन टोनचाच तुम्हाला मेकअपचा जो काही रंग तो लावावा लागतो आणि ती खरं तर कला आहे. कारण नॉर्मल मेकअप करणं खूप सोपं आहे, पण त्याच्या स्किन टोनला जाऊन मेकअप करणं हे अवघड आहे. कारण जसं खूपदा असतं की आम्हाला साधाच मेकअप हवाय, तर साधा मेकअप करणं हा खूप अवघड आहे. येऊन भरपूर मेकअप करून जाणं हे अवघड नाहीये असं मला वाटतं. जेवढं साध्यातल्या साध्यात असेल, तू म्हणलास तसं की मेकअप नाहीये हे कळणं म्हणजे हे लोकांना कळणं हे सुद्धा मेकअप करणाऱ्याचं स्किल आहे की
थोडा जरी जास्त झाला तरी कळायला लागतो मेकअपच्या ह्याच्यात. तर करेक्ट. तू म्हणलास तसंच की त्या जो कोण पात्र आहे त्याच्या स्किन टोन प्रमाणे तुझ्या मेकअपचं किंवा तू जे लावतोस फाउंडेशन किंवा सॉरी मी शब्द चुकीचा वापरत असेल पण जे लेअरचा रंग लावतोस तर तसे काही ऑप्शन्स अवेलेबल असतात रेंज म्हणून त्याच्याबद्दल काही सांगशील का? खरं तर खूप वेगवेगळ्या ब्रँड्स आणि वेगवेगळ्या पद्धतीचे मेकअप चे प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत. कारण ज्या काळामधला म्हणजे म्हणतात 10 वर्षापूर्वी जे मेकअप प्रोडक्ट आताच्या काळात वापरतील असं नाही, कारण प्रत्येक वर्षी 1-2-3 महिन्यांनी गोष्टी मेकअप मधल्या बदलत असतात. सो तू म्हणालास की खरं तर खूप रेंजच्या, खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या, खूप वेगवेगळ्या टेक्स्चरच्या, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे मेकअप प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि त्या कॅरेक्टरनुसार, त्या फिल्मच्या ओव्हरऑल लुकनुसार तुम्हाला ते वापरावे लागतात. माझं एक उदाहरण मी तुला सांगेन की महानिर्वाण जे नाटक होतं सतीश आळेकरांचं, जे आम्ही 2 वर्षापूर्वी पुन्हा नाटक कंपनीने केलं आणि त्या नाटकामधली गंमत अशी की ते नाटक ज्या काळातलं आहे ते जवळजवळ एक 40-50 वर्षापूर्वी किंवा 60 वर्षापूर्वीचं नाटक आहे आणि ते जे नाटक आहे ते साधारणपणे पुणे पेठ या एरियामध्ये घडणारं नाटक आहे. तर त्या काळी ज्या प्रकारचे मेकअप प्रोडक्ट्स वापरत असतील जेव्हा ते नाटक केलं आळेकरांनी सगळ्यात पहिल्यांदा, तर तो काळ आणि आत्ताचा काळ मॅच करण्यासाठी मला त्या काळाच्या जवळ जाणाऱ्या मेकअपच्या गोष्टी आणाव्या लागल्या. मग त्या अगदी स्किन टोन म्हणजे बेस पासून ते लिपस्टिकच्या शेड पर्यंत, केसांच्या रंगापर्यंत त्या सगळ्याचा बारकाईने विचार करावा लागला आणि ते मी आणले. याचं कारण असं की नाहीतर त्या काळाच्या जवळ आपण जाऊ शकणार नाही. आणि तो अभ्यास जेव्हा केला तेव्हा लक्षात आलं की ही गोष्ट या नाटकासाठी महत्वाची आणि ती आपल्याला करायलाच पाहिजे. त्यामुळे तो अभ्यास तितकाही तुम्हाला मेकअप आर्टिस्ट म्हणून करावाच लागतो, काळ उभा करण्यासाठी स्पेशली किंवा त्या पात्राची स्पेसिफिक काही रिक्वायरमेंट असेल तर ते करण्यासाठी. त्यामुळे तू म्हणालास तसं वेगवेगळ्या रेंज मधले वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळ्या काय म्हणेन पैशांचे आपण खूप किमती कमी जास्त असलेले प्रोडक्ट्स तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ते नाटकासाठी फिल्मसाठी वापरावे लागतात गरजेनुसार. आशिष मेकअपसाठी आशिषचा लागणार आशिषचाच मुद्दा मी पुढे थोडासा घेऊन जातो की प्रत्येक ब्रँडच्या वेगवेगळ्या आर्थिक रेंज सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये जशा फाउंडेशनच्या शेड्स असतात त्या प्रत्येक ब्रँडच्या साधारण एका माणसासाठी किमान 5-5 ऑप्शन्स असू शकतात त्याच शेडच्या. मग आता आपल्याला जेव्हा मेकअप करायचा आहे तेव्हा जसं मी मागे म्हणालो की आपल्याला वॉर्म मेकअप हवाय, पिंक मेकअप हवाय, ऑरेंज मेकअप हवाय. हा मेकअप मधला पण एक फिल्टर आहे असं म्हणायला हरकत नाही. सो असे जर फिल्टर पकडत गेलं तर प्रत्येक ब्रँडचे साधारण 70 ते 80 असे वेगवेगळे स्किन टोन्स आहेत आणि आपण याच्यामध्ये आता विषय आपला म्हणजे सिनेमाचा असेल समजा विषय, तर सिनेमाचा विषय कसा आहे त्याच्यानुसार आपण कोणत्या ब्रँडचं कोणतं फाउंडेशन यूज करायला हवं हे सुद्धा आपल्याला कळणं महत्वाचं आहे. आज बरेच मोठे मोठे ब्रँड आहेत परंतु प्रत्येक ब्रँडची समजा निवड किंवा तुम्ही 04 किंवा जी त्यांची नॅचरल शेड आहे ही जर घेतली तर ती प्रत्येक ब्रँडची वेगवेगळी आहे. चेहऱ्यावरती दिसताना ही करेक्टच दिसते परंतु तिचं ऍप्लिकेशन हे सेम आहे पण तिचा रिझल्ट जो आहे तो वेगळा आहे. त्याच्यामुळं आपण कुठली शेड चूज करायची हे आपला सब्जेक्ट सिनेमाचा हा ठरवू शकतो. नाहीतर एखाद्या ब्रँडची नॅचरल शेड ही थोडीशी पांढरी पण असू शकते की जी पांढरी फट दिसते, तर तीच शेड एखादा दुसरा ब्रँड असेल त्याची थोडीशी वॉर्म दिसते, ब्राऊन दिसते. सो असे पण फरक खूप आहेत. सो या गोष्टींचा सुद्धा अभ्यास असणं फार महत्वाचं आहे याच्यामध्ये आणि या खूप बारीक बारीक गोष्टी आहेत. एक खूप हलक्या नोटवरती एक मला प्रश्न आला पर्सनल वरती की मेकअप सिरियल्स मधले जे मेकअप असतात तर त्यांनी असं बजाबडून बोलताना म्हटलं की वादळ वाऱ्यात बाहेर ट्रॅफिक मध्ये दिवसभर वणवण फिरलेला माणूस किंवा बाई सुद्धा आल्यावरती टकाटक बसलेली असते. तर खूप नॉर्मल नोटवरती हे कितपत योग्य आहे की अशा पद्धतीचं कधी काम तुम्हाला करावं लागलं तर तुम्हाला ते पटतं का काय वाटतं? त्याच्याविषयी एक मला असं वाटतं की त्यांना त्यांचे प्रोडक्ट्स विकायचंच आहे काही करून, त्यामुळे तिथे ती टाकाटक किती भिजली तरी तिला कोरडी दाखवावी हवी असेल तर कोरडीच दाखवायची. त्याला आमच्याकडे ऑप्शन असणार आहे ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून किंवा काय तिच्या स्किनवरती कुठे पाणी असेल का नसेल का याचा विचार आम्ही खूप करू शकतो. पण ती जर मागणी नसेल त्या प्रोडक्टची तर तिथे आमचं काही से नक्कीच चालणार नाही असं मला वाटतं. सौरभचं याला सहमत असेल
पण ते खरं तर योग्य नाहीये, कारण पुन्हा असं की ते पात्र रिलेट होण्यासाठी तुम्ही तयार केलं असतं. कुठलीही एखादी काय मी म्हणजे निगेटिव्ह भूमिका तुम्हाला तितकी जवळची वाटते, कारण की तशा थ्रेडची माणसं तुम्ही आजूबाजूला बघितलेली असतात. पण जेव्हा जसं की झोपेतून उठलेली एखादी अभिनेत्री सुंदरच दिसते कायम, आणि आपल्या आजूबाजूला ज्या काही स्त्रिया आहेत त्या कधी सुंदर असू शकतात नसतात, हा हा मुद्दा, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना. तर ती सुंदर दाखवायचीच आहे आपल्याला, हेच सिरियल करणाऱ्या लोकांचे बऱ्यापैकी मोटिव्ह असतील, त्यामुळे तिथे काही पर्याय नसतो असं मला वाटतं. आणि पुन्हा एक गोष्ट की ती पुन्हा आर्थिक स्तरात तिथं चांगल्या घरातली असेल तर ती सुंदर असेल खरंच म्हणजे. पण तिथं सर्वसामान्य कुटुंबातली असेल तर थोडंफार तुम्ही तिथे रिअलिस्टिक काम करू शकता, आणि ते खरं तर असायला पाहिजे असं मला वाटतं. सतत असं दिखाऊ आणि खोटं हे फार काळ आपण बघू शकत नाही, किंवा ते नसलंही पाहिजे रादर. म्हणजे एक प्रकारचा याच्यात आपण जॉनरचा भाग आहे असंही म्हणायला हरकत नाही. आता एखादं जर माध्यम म्हणजे टेलिव्हिजन असेल किंवा फिल्म असेल, ती ही जर ब्युटी ओरिएंटेड असेल तर ती त्या जॉनरची गरज म्हणून ही सुंदर दिसणं अपेक्षितच आहे. किंवा ती जर कमर्शियल असेल तर कमर्शियल त्यांना त्यांचं प्रोडक्ट हिट करायचंय, त्याच्यामुळे ती सुंदर दिसणं हे गरजेचंच आहे, तरच आपण प्रेक्षक पाहू. जर ती तसेच डार्क सर्कल आहेत, आयब्रोज वाढलेले आहेत आणि अशा परिस्थितीत जर आपल्याला येऊन तिचं प्रोडक्ट विकत असेल तर आपण का घेऊ आणि लोक का पाहतील? एक्झॅक्टली. त्याच्यामुळे तो जॉनरचा भाग आहे. जिथे रिअलिस्टिक फिल्म आहे तिथे आपण या गोष्टींचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. आणि मग हा विचार करताना प्रत्येक पात्राच्या बाबतीत हा विचार लागू होतो मग अशा वेळी. बरोबर. तर त्यामुळे तो जॉनरचा भाग आहे. छान सांगितलं सौरभ. ते म्हणजे लोकांना असे प्रश्न पडतात, मला वाटलं होतं घ्यावा की नाही, पण म्हटलं नाही, आपलेच मित्र आहेत तर नक्की विचारावा त्यांना हा प्रश्न. तर आता जसं तुम्ही मेकअपचं साहित्य, त्याचं किती महत्व असतं आणि त्याचे किती वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामधून तुमचं आउटपुट ज्या पद्धतीने तुम्ही देता ते जेवढं महत्वाचं असतं, तर तसंच तुमच्या मेकअपला कॉम्प्लिमेंट करायला किंवा तुमचा तुम्ही मेकअप चांगला केला असेल पण तरीही फायनल प्रोडक्ट दिसायला त्याच्याबरोबर ती अजून कुठले एलिमेंट्स उपयोगाला ठरतात? म्हणजे जसं आता मी लाईट्स करतो, तर मला माहिती आपण पण एकत्र काम केलेलं आहे, किंवा कॅमेराचं असेल तर थोडस नॉर्मल लोकांना माहिती सांगू शकाल का की लाईट्स आणि मेकअप आणि सेम कॅमेरा आणि मेकअप एकमेकांशी काय नातं असतं? बरोबर आहे. खरं तर सगळ्याच त्या क्षेत्रातले सगळेच जी बाकीच्या गोष्टी आहेत, जसं की मेकअप कॉस्ट्युम आहे, मेकअप हेअरस्टाईल आहे, मेकअप लाइटिंग आहे, मेकअप कॅमेरा आहे, हे सगळे एकमेकांना खूप अवलंबून आणि एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारे क्षेत्र आहेत, किंवा त्याच्या काय शाखा आहेत. कारण की लाईट ज्या प्रकारे बदलतो त्या प्रकारे मेकअपही बदलतो, वातावरणानुसारही मेकअप बदलतो, काळानुसारही मेकअप बदलतो. त्यामुळे असं होतं की जर दिवसाच्या लख्ख उजेडात जर एखादं पात्र आहे आणि ते तुम्हाला खूप फ्रेश दाखवायचं असेल तर मिनिमलिस्टिक मेकअप प्रोडक्ट वापरून तुम्ही तिला फ्रेश करू शकता. पण ते जर रात्रीचा प्रयोग असेल किंवा रात्रीची वेळ नाटकातली असेल, फिल्म मधली असेल, तर तिकडे तुम्हाला थोडं 1-2 टोन तिला अप करावं लागतं, कारण ती त्या लाइटिंग नुसार त्या कॅरेक्टरनुसार मॅच व्हायला पाहिजे. सो ते करताना सुद्धा त्या कॅरेक्टरची कंटिन्युटी न घालवता तुम्हाला पुन्हा ते आहे त्या पद्धतीनं मॅच करावं लागतं. आणि मी म्हटलं तसं की केशभूषा पण तितकीच महत्वाची असते, म्हणजे हेअरस्टायलिंग आणि लाइटिंग तितकंच महत्वाचं असतं. सो खूप हार्श लाईट मध्ये तुमच्या स्किनला डॅमेज व्हावं लागतं, म्हणून सनस्क्रीन किंवा अनेक अशा प्रोडक्टचा वापर करावा लागतं की स्किन तुमची नीट राहिली पाहिजे. कुठल्याही ऍक्टरची, कुठल्याही पात्रामध्ये तीही वेगळी विशेष एक काळजी घ्यावी लागते मेकअप करत असताना. नाटकासाठी बऱ्याचदा त्या गोष्टीचा एवढा हे होत नाही, वापर केला जात नाही, पण जेव्हा फिल्मसाठी किंवा खूप कॅमेरा आणि खूप लाइटिंग असेल तेव्हा ह्या पद्धतीने तुम्हाला स्किनची काळजी करता करता तुम्हाला मेकअप करावा लागतो, काळजी घेता घेता तिथे मेकअप तुम्हाला बदलावा लागतो. सो या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या एकमेकांवर अवलंबून आहेतच. त्याशिवाय फायनल प्रोडक्ट्स हे तितकं क्वालिटी आणि तितकं फाईन आणि तितकं छान दिसू शकत नाही. सो असं मला वाटतं. सौरभला काहीतरी नाही, बरोबर आहे. आशिष म्हणाला ते अगदीच मान्य आहे. पण लाईट हा खूप महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये. कारण की म्हणजे मी जनरली माझी कामाची पद्धत आहे की मी बऱ्यापैकी नॅचरल आणि नैसर्गिक जेवढं आहे तेवढं ठेवायचाच प्रयत्न करतो. आणि याच्यासाठी मेकअप करताना माझा अधिकाधिक भर डे लाईट वरती असतो. बऱ्याचदा असं होतं की काही ठिकाणी डे लाईट आपल्याला अवेलेबल होऊ शकत नाही, किंवा आता आम्ही व्हॅनिटी व्हॅन्स मध्ये जर मेकअप करत असेल तर माझं आवर्जून सांगणं असतं की तुम्ही व्हाईट CFL बल्ब द्या म्हणून, किंवा पांढऱ्या रंगाची LED ट्यूब द्या, पिवळे दिवे प्लीज नको. पण बऱ्याचदा ते पिवळे दिवे दिले जातात किंवा असतात ऑलरेडी.
सो मग अशा वेळेस मी मेकअप करताना एकदा डीओपीशी मध्ये चर्चा झालेली असती, त्यांचं लाइटिंग काय प्रकारचं आहे, सेट मधले बॅकग्राऊंड कलर्स काय आहेत किंवा कॉस्ट्युमचा काय रंग आहे, यानुसार मी मेकअप केलेला असतो. आणि मग बऱ्याचदा असं होतं की ऍक्टरने जे कपडे घातलेले आहेत, जे म्हणजे ते रेग्युलर कपडे, त्या कपड्यांवरती दिसताना ते फार वेगळं दिसतं, किंवा अरे नाही या रंगाची लिपस्टिक चांगली वाटेल का, अरे असे केस चांगले दिसतील का. पण जसं मी म्हणालो की लाईट पूरक ठरतात, तसा कॉस्ट्युम सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पूरक ठरतात. कारण की कॉस्ट्युम बदलल्यानंतर मी जो मेकअप केलेला असतो तो तेव्हा तिथे अगदी योग्य दिसत असतो. एक्झॅक्टली. किंवा एखादी लिपस्टिकची शेड असेल की त्यावेळेस ती योग्य दिसत नाही, पण नंतर कॉस्ट्युम केल्यानंतर ती जास्त छान दिसायला लागते. तो अशा प्रकारे लाईट जेवढा महत्वाचा आहे तेवढ्याच महत्वाचे कॉस्ट्युम्स आहेत, आणि मग हेअरस्टाईल पण आहे. सो या सगळ्या Correct. एकमेकाशी सांगड घातलेल्याच गोष्टी आहेत. करेक्ट. म्हणजे हे सगळं टीमवर्क आहे. प्रत्येकाने हो. त्याचं त्याचं काम त्या पद्धतीने परफेक्टली केलं तर बाहेर येणारं प्रोडक्ट खूप Product. छान दिसू शकतं. बरोबर. अगदीच. पर्ण पेठेने विचारलंय तुमच्या दोघांना की तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे या फील्ड मध्ये यायचं? अरे बापरे. मला तर मी विक्रम गायकवाडांनाच इन्स्पिरेशन म्हणेन, कारण त्यांचं बऱ्याचदा काम बरेच वेळा मी बघत आलोय. आणि ह्यांचे आपले साऊथकडचे जे पेमगिरीकर आहेत त्यांचे काम मला बऱ्याचदा आवडलेलं आहे. बऱ्याच प्रकारे त्यांनी जो काही प्रॉस्थेटिक आणि 424 मला जो काही मेकअप त्यांनी केलाय ते खरं तर माझं इन्स्पिरेशन होतं, की त्या प्रकारचं काम इतकं सटल आणि त्या काळाला अनुसरून केलेलं काम इतकं महत्वाचं त्या दोघांचं आहे. सो विक्रम गायकवाड पहिलं नाव असं आणि पेमगिरीकर दुसरं, अशी दोन माणसं माझ्या तरी पाहण्यात आहेत. सौरभ? मी ऍक्च्युली फील्ड मध्ये येईपर्यंत मला इन्स्पिरेशन साठी कोणी असेल किंवा काय आहे, मला याचा काही छंद पण नव्हता. मी एक म्हणजे मी ज्यांच्याकडे शिकलो, महेश बराटे, सो आम्ही समोरासमोर राहायचो. आणि मी उगाच म्हणजे कसं असतं शूटिंग हे बघायची आवड होती, म्हणून मी त्याच्याबरोबर सेटवरती आलो होतो. आणि मग मी हे पाहून मी थोडासा की अरे नाही, हे फार क्रिएटिव्ह फील्ड आहे आणि आपल्याला याच्यामध्ये आवड म्हणजे आपण हे जास्त छान करू शकतो. आणि मग त्यामुळे मी या फील्डमध्ये आलो. सो असं सुरुवातीला माझं ठरलं नव्हतं. पण मग मी महेश बराटे यांच्याकडे शिकत असताना आदर्श म्हणून मी त्यांनाच डोळ्यापुढे ठेवलं, की नाही यार, आपण यांच्याकडे शिकतो, आपण यांच्यासारखंच किंवा यांच्या बरोबरच आपण सुद्धा तयार व्हायला पाहिजे. आणि मग या प्रवासामध्ये मग अनेक मोठी मोठी नावं समोर येत गेली, माहीत होत गेली, आणि मग ती कालांतराने एक इन्स्पिरेशन ठरली. जसे की सुहास गवते आहेत, मग त्याच्यानंतर विक्रम गायकवाड आहेत, असं आहे. मस्त. मला असं वाटतं आपण आपल्या मेन अजून थोड्याशा सेक्शन कडे जावं, की जिथे तुम्ही तुमचं काम लोकांना दाखवू शकाल आणि त्याच्यातून आपण एकमेकांशी जरा गप्पा मारूया. तर तू कोणापासून, आशिष, तुझ्यापासून सुरुवात करायची? तुझं काय पद्धतीचं आहे आणि तू थोडक्यात सांगितलंस तर लोकांना बघायला पण आवडेल. मी आता माझ्याकडे जे बऱ्यापैकी काम आहे की जे मी सगळ्यात जास्त केलंय म्हणजे नाटकामध्ये वेगवेगळ्या मेकअप ज्या काही माझ्याकडे रेफरन्सेस किंवा मी जी काही कामं केली ती सगळी दाखवणं शक्य नाहीये, पण जी मला महत्वाची वाटतात आणि त्या कामावरती मला काही नॉमिनेशन मिळाले, प्राइज मिळाले, तर ती मी नक्कीच दाखवेन, कारण ती त्या काळामध्ये किंवा त्यासाठी ती मला महत्वाची होती. सो नाटकातले काही मी फोटोग्राफ्स आता तुमच्याबरोबर शेअर करेन आणि ते कुठल्या नाटकासाठी केलं होतं आणि साधारणपणे त्याचं काय बॅकग्राऊंड होतं हे मी पटपट तुम्हाला शेअर करतो. त्या दोघांचा एवढा मोठा अनुभव लोकांपर्यंत पोहोचतोय आणि त्या पद्धतीने लोकांना पण ते बघायला आवडतंय, कारण की इथे पण खूप लोक आहेत, कमेंट्स करतायत, खूप नवीन नवीन लोक जॉईन होत आहेत, अनेक लोक काही ना काहीतरी प्रश्न विचारतायत, त्यांचे प्रश्न स्क्रीन दिसतीये. सॉरी मी इंटरप्ट करतो. मी दिसली की सांगतो तुला. नाही दिसली की सांगतो तुला. तू स्क्रीन शेअर कर तुझ्या इकडनं. ती शेअर झाली की मी सांगतो तुला. सो असे खूप लोक आहेत. अनिश आहे, वैष्णवी काहीतरी विचारतीये, सानिया विचारतीये, त्याचा पेठे सरांनी तुला कॉम्प्लिमेंट दिलेली आहे. बरेच लोक काही ना काहीतरी विचारतायत. आपला रव्या बोलतोय काहीतरी. वा. येस. अनिश जोग यांनी एक प्रश्न विचारला आहे, लाईट नुसार मेकअप बदलतो का? तर खरं तर हो. म्हणजे आम्ही मेकअप करताना जो लाईट असेल त्या लाईटचा मेकअप करताना त्याच्यावरती खूप फरक पडतो. आणि जर तुम्ही
लाईट जर समजा शूटिंगचा लाईट म्हणत असतील तर त्या लाईट नुसार सुद्धा आम्हाला मेकअप करावा लागतो, त्यामुळे बदल हा होतोच. मी स्क्रीन दिसतीये मी शेअर केलेली? हो येस, आता दिसते स्क्रीन. बोल. हा जो मेकअप आहे तो मी साधारणपणे 2013 किंवा 12 मध्ये केला होता. राज्यनाट्य जेव्हा होतं त्या नाटकासाठी एका स्मशानातील सोनं नावाच्या एका नाटकासाठी मी केला होता, जिथे तिला पोलं येऊन फाडतात. तर तो जो मेकअप हा मी तेव्हा केला होता, साधारणपणे टिश्यू पेपरचा, रंगाचा आणि जे आर्टिफिशियल ब्लड आहे त्याचा वापर करून हा मेकअप मी 2012-13 साली केला होता. त्याच्यानंतरचा जे अजून एक आहे ते मी परवाना नावाचं नाटक केलं होतं 2013 साली. त्यावेळेला तिच्यावर असा बऱ्यापैकी गोळ्या झाडल्या जातात आणि तिचा स्पेसिफिक छळ केला जातो काहीतरी धारदार वस्तूंनी. तर त्यासाठीचा हा मेकअप होता जो प्रॉस्थेटिक किंवा मी म्हणेन स्पेशल मेकअप मध्ये जातो. तुझी अमरी नावाचं जे नाटक मी आता केलं, ज्याचे आम्ही काही 10-12 प्रयोग केले, तर त्या तुझ्या अमरीसाठी रुचा आपटेचा मी हा मेकअप केला होता. अमृता शेरगिल या नाटकासाठीची प्रोसेस माझ्यासाठी खूप महत्वाची आहे, तिच्याविषयी सांगतो. मी आर्ट कॉलेजमधनं हे अभिनव कला महाविद्यालयामधनं माझं शिक्षण झालंय उपयोजित कला म्हणजेच अप्लाइड आर्ट्स मध्ये. आणि अमृता शेरगिल ही माझ्या जवळची होती कारण तिच्याविषयी मी कॉलेजमध्ये असताना शिकलोय, तिच्याविषयी वाचलेलं आहे. आणि हे सगळं करता करता तिच्याचवर नाटक करायला माझ्याकडे येणं आणि मला तिच्यासाठी रुचा आपटेचा तसा लुक तयार करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप महत्वाची आणि खूप मोठी आणि जोखमीची गोष्ट होती. सो त्यासाठी मला अभिनवमध्ये जे शिकलो ते सगळं मला पुन्हा काढावं लागलं, ते वाचावं लागलं. आणि तर ही जी जर्नी होती ती खूप महत्वाची होती. आणि तिला रुचा आपटे तशी अजिबात दिसत नसताना तिला अमृता शेरगिल सारखं करणं हे खूप मोठी टास्क होते. आणि ती तुम्ही बऱ्याच लोकांनी ते नाटकही पाहिलंय, त्याचे फोटोग्राफी तुम्ही सोशल मीडियावर पाहिले. सो हे एक महत्वाचं नाटक माझ्यासाठी होतं. त्याच्यानंतर पुढचा जो फोटो आहे तो येतो. हा, त्याच्यानंतरचा जो फोटो आहे तो मी दुसरी एक आर्टिस्ट फ्रीडा कालो जी सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावर अभिषेक देशमुख ऍक्टरने एक नाटक डिरेक्ट केलं होतं 2014 साली. तर तेव्हा कृतिका देवचा मी हा फ्रीडा कालोचा लुक केला होता, त्याचे मी भरपूर प्रयोग केले. सो हा पण माझ्यासाठी एक टास्क होता कारण पुन्हा फ्रीडा कालोची पूर्ण जर्नी, तिचं आवड निवड या सगळ्यावर काम करायला मिळालं. तिचेच काही फोटोग्राफ्स आहेत. त्याच्यानंतर क्लासिकल डान्सचे काही रेफरन्सेस माझ्याकडे आहेत की कथकचा मेकअप काय प्रकारे असतो. सो त्याचे मी 1-2 फोटोज तुम्हाला शेअर केलेत की त्याचे रेफरन्सेस आणि त्याचे फोटोग्राफ मी तुम्हाला दाखवतोय. की थोडा लाऊड असतो स्टेजवरनं, प्रत्येक डान्सर नीट आणि सुंदर दिसावी म्हणून हा मेकअप वेगळ्या पद्धतीने केला जातो. त्याचे काही एक फोटोज आहेत. हा पूर्णपणे प्रॉस्थेटिक मेकअप आहे, ज्याला माउथ कॅन्सर म्हणजे तोंडाचा कॅन्सर जेव्हा होतो तेव्हा त्याच्या काही स्टेजेस असतात. आणि सगळ्यात लास्ट स्टेजला जेव्हा तो कॅन्सरची गाठ बस्ट होते त्याच्या आधीची एक स्टेप आहे ती मी ही केला मेकअप आहे. ओमप्रकाश शिंदे जो आता बऱ्यापैकी फेमस ऍक्टर आहे त्याच्याबरोबर मी केलेलं हे एक काम आहे. पुढचा फोटो, सॉरी थोडा लॅग येतोय त्यामुळे थोडा हळूहळू होतोय. काही प्रॉब्लेम नाही, आपले सगळे मित्र बघतायत शांतपणे, तू पण एकदम मस्त चिल मध्ये दाखव, काही प्रॉब्लेम नाही. एवढी वेगवेगळी व्हरायटी, एवढी वेगवेगळी रेंज तू दाखवतोयस, ते बघणाऱ्यांसाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी इतकं छान इन्फॉर्मेटिव्ह आहे की ते बघितल्यावरती खूप गोष्टी कळतायत. हा त्याचाच मी थोडा झूम फोटो आहे तो दाखवतोय. हा सिद्धार्थ मनोहर फिर जिंदगी नावाची सुमित्रा भाव्यांबरोबरती मी केलेली एक फिल्म होती, ज्याच्यामध्ये त्याचा ऍक्सिडेंट होतो आणि तो ब्रेंडेड होतो, पण त्याच्या बाकी कुठेही जखमा शरीरावर होत नाहीत, पण जे काही थोडा चेहऱ्यावरती त्याला लागलेला आहे त्याचा हा मेकअप होता. हातावर एक छोटासा कट आहे, तो पण मी मेकअप थ्रूच केला होता, त्याचा एक फोटो मी दाखवतोय. हा कथकचा टिपिकल ट्रॅडिशनल मेकअप आहे, जो मुद्दाम मी दाखवतो की बऱ्याच कथक डान्सर्सना किंवा बऱ्याच डान्सर्सना कशा प्रकारे स्टेज मेकअप करायचा असतो तर तो माहीत नसतो. तो हा मी केला मेकअप आहे, तो मी मुद्दाम दाखवतोय की ह्या प्रकारे मेकअप इतका सटल, म्हटला तर लाऊड आणि म्हटला तर डोळ्यांना छान वाटेल असा मेकअप हा आहे.
हा एका नाटकासाठी केला होता दीक्षा केतकरवर, दिवार में खिडकी रे ती, जे एफटीआय बरोबर मी बरेच वर्ष काम करतो. एफटीआयची जी नाटकं आहेत त्यांच्यामध्ये मी मेकअप आणि कॉस्ट्युम डिझायनिंगचं काम करत होतो, तेव्हाचा हा दीक्षा केतकरचा मेकअप आहे. सो जी रिअलिस्टिक पात्र आहेत आणि विशिष्ट काळाचा त्याच्यावर काहीतरी इन्फ्लुएन्स आहे, त्या काळातले फोटोज आहेत. हा तिच्या वडिलांचा एक एज केलेला नाटकासाठीचा टिपिकल हा एक फोटो आहे. पुन्हा परवानाचे फोटोज आहेत. ही परवानातलीच एक वयस्क बाई आहे, पण जिची मुलगी एका विशिष्ट हादस्यामध्ये मेलेली आणि ह्या बाईच्या मनावर थोडासा परिणाम झाला. ती अनेक वर्ष घरात आहे. सो असं थोडं बॅकग्राऊंड असलेली एक बाई, स्त्री मी तिथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हा कासवमध्ये इरावती हर्षेचा मी मेकअप आणि हेअर केले होते, की तिला एका विशिष्ट 45 वयापर्यंत नेण्यासाठीचा हा एक मेकअप आणि तिचं हेअर मी केलं होतं. हा तिचा मेकअपही होता, जो अत्यंत सटल आणि खूप नूड असा. थोडं स्लो होतंय तेजस. काही प्रॉब्लेम नाही, म्हणून तर आम्ही पण शांत बसलोय. ते असताना बडबड बडबड करून तुला त्रास देणार नाही, पण तू दाखवतोयस. खरंच बघायला खूप इन्फॉर्मेटिव्ह पण आहे आणि छान पण वाटतंय की अरे हे नाटक पाहिलं होतं, अरे हे शो पाहिला होता, अरे त्याच्यातलं असं आहे आणि तू तेच फोटो दाखवून त्या पद्धतीचं छोटं छोटं त्याचं एक्सप्लेनेशन दिलंयस. ते खूप इंटरेस्टिंग वाटलंय. एक्झॅक्टली. म्हणजे किती मस्त आहे. तू आता दाखवलीस रेंज की तू नाटकासाठीच वेगळ्या पद्धतीने मेकअप केलेला आहेस, डान्स साठीचा वेगळ्या पद्धतीने मेकअप केलायस आणि लगेचच फरक कळतो की कॅमेरासाठी किती सटल. आणि तू मगाशीच तुम्ही दोघांनी बरोबर आहे. सांगितलं तो जो डिफरन्स आहे तो डोळ्यांना बघताना सुद्धा लगेच दिसला की डोळ्यांसाठी, नॉर्मल ऑडियन्सच्या डोळ्यांसाठी केला जाणारा मेकअप आणि कॅमेराच्या लेन्स साठी केला जाणारा मेकअप हा वेगवेगळा आहे. हे नक्कीच त्याच्यातून त्याच्यानंतर अजून एक फोटो मला दाखवायचा आहे की जे मला महत्वाचं वाटतं, कारण ते तसं म्हटलं तर आतापर्यंतच्या डान्सच्या हिस्ट्रीमध्ये ते झालेलं नाहीये. पण ते मी एकदा शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. टेक्निकल इश्यू. नेक्स्ट करून हा दिसतोय फोटो. पुढे जात आहे का, काय होत आहे? येस, एक शेअर केलाय. हा, रुजुता सोमण बरोबर रुजुता बरोबर तिने ब्लॅक स्वान जी फिल्म आहे ते तिने कथक कंटेम्पररी असं मिक्स करून कोरिओग्राफी केली होती, जी 2015 साली मला असं वाटतं आम्ही त्याचे शोज केले. सो कथक वर बेस असून सुद्धा कंटेम्पररी लुक असणं हे काय, तर ह्या त्या ब्लॅक स्वान नावाच्या ज्या डान्स बॅले त्यासाठी मी तिचे लुक्स डिझाईन केले होते. त्यातलाच हा वियर्ड आहे. हे सगळे स्टेजचेच प्रकार आहेत. आणि मी म्हणते क्लासिकल फॉर्मला जेव्हा तुम्ही मेकअपनी कंटेम्परराईज करता तेव्हा काय पद्धतीनं दिसतं किंवा कशा प्रकारे दिसतं, तर हे त्याचे फोटोग्राफ्स आहेत. की डान्समध्ये पण आम्ही एक्सपेरिमेंट केलेले आहेत, जे खूप लोकांना आवडलं, ज्याच्याविषयी खूप बोललं गेलं. सो हे पण तितकेच महत्वाचे आहेत आणि हे डान्समध्ये होऊ शकतं हे मला खूप डान्सर्सना सांगायचं आहे त्या निमित्ताने. त्यातलेच काही फोटोग्राफ्स आहेत. सो थँक्यू. हे माझं काम तुमच्यापर्यंत मी शेअर केलेलं आहे. सौरभ, तू पण तुझं काम दाखव, तू पण स्क्रीन शेअर कर. आशिष, खरंच तू नको थँक्यू म्हणूस, आम्ही सगळ्यांनी तुला थँक्यू म्हणलं पाहिजे की एवढ्या वेगवेगळ्या रेंज मधल्या कामाच्या सर्व गोष्टी आणि तू तुझ्या फोटोजद्वारे तू लोकांना दाखवल्यास, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पण तू सांगितलीस. आणि नक्कीच अनेक इथे कॉम्प्लिमेंट्स येत आहेत, अनेक कमेंट्स येत आहेत की तुझ्या कामाबद्दल पण. तर सगळ्यांचे खूप थँक्यू जे कंटिन्युअसली बघतायत आमचे हे असे पडद्यामागचे विषय. लोक येऊन जेन्युअनली, अरे सेशन आता ऑलमोस्ट आपलं तासभर व्हायला आलंय तरी लोक आहेत ते ऐकतात. थँक्यू सगळ्यांना, खूप छान वाटतंय. येस, सगळ्यांना खूप खूप थँक्यू. सौरभ, अजून स्क्रीन सुरू व्हायचा, त्याचं स्क्रीन शेअर ऑफ झालं परत आय थिंक. येस येस मी केलं ते परत. अच्छा, नाही तू कर, तुझं स्क्रीन दिसला की आम्ही तुला सांगू की तुझा स्क्रीन आम्हाला दिसतोय म्हणून. सो काही प्रॉब्लेम नाहीये त्यासाठी. आणि म्हटलं तसं की सध्या तुझं होतंय तोपर्यंत मी एक जनरल मेकअप या विषयीचं तू म्हटलास तसं मला आठवतंय आपण आयटम साठी पण तू खूप वेगळ्या पद्धतीचा आणि थोडस भडक पद्धतीचा मेकअप केला होतास. सो
ती मजा खूप येते. तुम्ही म्हणलात Correct. तसं की सगळे डिपार्टमेंट एकत्र येऊन बरोबर आणि बरोबर. सगळ्या गोष्टी आयटम या एकमेकांना connected नाटकाच्या असतात. विषयी मला सांगायला आवडेल सौरभचं जोपर्यंत होत नाही हो. होते तोपर्यंत बोल ना. ती प्रोसेस पूर्ण महत्वाची आहे, कारण आपण एकत्रच ती प्रोसेस केली. त्याच्यात आपण बरेच दिवस लोकांच्या त्याच्या तालमी करत होतो, खूप मीटिंग आणि हो. सतत भेटणं. आणि तर ती नाटक जेव्हा बसलं, पण नाटक बसल्यानंतर जेव्हा त्याचे काही प्रयोग झाल्यानंतर त्या नाटकातली मजा मला कळत गेली, कारण ती पात्र रिलेटच होत नव्हती. कुठल्या तरी वेगळ्या प्रकारे मिसिंग होत होतं. आणि मग सिद्धेश बरोबर, दाते बरोबर जेव्हा बोलत गेलो किंवा रवी बरोबर मी बोलत तेव्हा ते त्यातलं जे सुंदरपण आहे, त्यातलं जी एक ब्लॅक कॉमेडी आहे त्या नाटकातली, ती हळूहळू नंतर मला कळायला लागली की ह्या पात्राविषयी आपण असा विचार करायला पाहिजे. जेव्हा निनाद गोरे चाचा नावाचं पात्र जेव्हा मेकअप करून जेव्हा मी त्याच्या रंगीत मला वर येऊन गेलो, तेव्हा मलाच माझ्या कामावरचा विश्वास बसला आणि की अरे बापरे, हे काय घडले आपल्याकडनं. तसाच अजून एक अनुभव मी शेअर करीन. समाज स्वास्थ्य नावाचं नाटक मी अतुल पेठांबरोबर करत होतो आणि समाज स्वास्थ्यमध्ये एक पिरियड आहे, व्यवस्थित काळ आहे, जवळजवळ 80 वर्षापूर्वीचा वगैरे. तर त्याच्यात आंबेडकरांचं पात्र अजित साबळे म्हणून माझा मित्र करतो. तर अजित ला आंबेडकर करायचंय ह्या नाटकामधल्या गोष्टींनी मला इतकं दडपण यायचं. आणि मला प्रत्येक वेळेस अजित जेव्हा माझ्या समोर कॉस्ट्युम घालून आंबेडकरांच्या आउटफिटमध्ये समोर बसायचं आणि मला त्याला आता आंबेडकर करायचंय, तर याची मला भयंकर भीती असायची. आणि जेव्हा जेव्हा ते पात्र मी करायला घ्यायचो, तेव्हा ते पात्र पूर्ण होईपर्यंत मला थांबावं लागायचं. मी थांबूयात, कारण सौरभचं स्क्रीन शेअरिंग आय थिंक सुरू झालं. दिसतंय स्क्रीन शेअर? येस सौरभ, दिसतंय. हा, आता आपल्या सगळ्यांना माहिती असेल सिद्धार्थ जाधव आपल्या Yes. मराठीतला खूप एक मोठा ऍक्टर आहे. सो साधारण मी 4 ते 5 सिनेमे याच्यासोबत केले असतील. पण मला एक माहित नाही, हा प्रत्येक सिनेमामध्ये फार वेगळा दिसतो. काय असेल, पण एक जसं म्हणतो ना आपण की एक कॅरेक्टर आहे, ते हे कॅरेक्टर आहे. आता वरचा जो फोटो आहे हा फास्टर फेनेमध्ये मी एक रिक्षावाला होता तो. आणि सेम त्याच्यानंतर मी एक धुरळा नावाची फिल्म केली, तर त्याच्यामध्ये एक प्रतिष्ठित घराण्यातला तो व्यक्ती होता. एक 2 नंबरचा भाऊ होता आणि पैसेवाला माणूस होता. असं त्याचं हे कॅरेक्टर होतं. हॅलो, हो, येतोय आवाज तुझा. आम्ही सगळे बघतोय, तू बोल, फोटो बोल. दाखवतोयस हा, आणि बोल. बोलतोयस, त्यामुळे आम्ही थांबलो. ओके. त्यानंतर आम्ही दोघी नावाची मी एक फिल्म केली होती, ज्याच्यामध्ये प्रिया बापट यांना साधारण एक शाळेमध्ये जाणारी कॉन्व्हेंटची एक 14-15 वर्षाची मुलगी आणि त्याच्यानंतर कट्टू साधारण एक 30शीतली मुलगी, असे तिचे 2, म्हणजे ऍक्च्युली फिल्म मध्ये 4 वेगवेगळे तिचे लुक होते, पण एज डिफरन्स हे या 2 वयामध्ये होते. एक 15-16 वय आणि एक 30 ते 32 वय. सो त्याच्यासाठी याच्यामध्ये जसं आता बघा, मी जसं म्हणालो की एज, आता हे 15-16 जे एज आहे, याच्यासाठी मी बिलकुल मेकअप म्हणजे करून न केल्यासारखाच मेकअप केलेला आहे आणि कोणतेही रंग त्याच्यामध्ये ठेवलेले नाहीये. आणि जे की नंतर एक 30शीतली मुलगी झाल्यानंतर तिच्यामध्ये टिकली ऍड झालेली आहे, काजळ ऍड झालेला आहे. मग ट्रेंडनुसार जसं लिपस्टिकचा रंग असेल, हेअरस्टाईल असेल, कॉस्ट्युम्स असतील, त्यानुसार मग या पूरक गोष्टी आहेत की काय असणं गरजेचं आहे. सो असं तिचं हे कॅरेक्टर 2 याच्यामध्ये मी ते डिझाईन केलं होतं. त्याच्यानंतर आता मी एक वसंतराव नावाची फिल्म करतोय, मी वसंतराव. त्याच्यामध्ये अनिता दाते यांचं हे कॅरेक्टर आहे की यांचा आता एज डिफरन्स तुमच्या लक्षात येईल. काय बारीक गोष्टी आहेत की ज्या रंगांमुळे बदलल्या जातात, की जसं की तिच्या कुंकाच्या साईज, त्याच्यानंतर डोळ्यामधलं काजळ, लिपस्टिकवरती म्हणजे ओठांवरती असणारा एक थोडासा टिंट, आयब्रोज भरणं आणि आयब्रोज न भरणं, केसांमध्ये असणारे थोडेसे रंगांच्या छटा, याच्यामुळे कॅरेक्टरमध्ये किती बदल होतो, ह्या मेकअपच्या अनुषंगाने गोष्टी झाल्या. पण जसे रंग म्हणालो की साडीचा रंग असेल, ब्लाऊजचा पॅटर्न असेल, मग हातातल्या बांगड्या असतील किंवा गळ्यातला असेल, या ज्या गोष्टी आहेत, सो याच्यामुळे संपूर्ण कॅरेक्टर तयार व्हायला एक मदत होते. तेच कॅरेक्टर आहे हे थोडंसं अजून पुढे जातं, जे की तिचं एज अजून वाढतं. वा. त्याच्यानंतर अमेय वाघ, आपण तर सगळेच ओळखतो याला. तर याच्यात मी 3 सिनेमे केले होते. एक तर फास्टर फेने, त्याच्यानंतर गर्लफ्रेंड आणि मग धुराळा. सो माझ्यासाठी मोठी गोष्ट होती की यार प्रत्येक सिनेमामध्ये अमेय वेगळा दिसला पाहिजे. आणि योगायोग प्रत्येक याच्यात त्याची कॅरेक्टर तशी वेगळी वेगळी होती. आणि अमेय किंवा प्रिया असेल,
फार मेहनती आहेत आणि यांनी स्वतःच्या शरीरावर देखील तेवढीच मेहनत घेतात. जिम करतात, वर्कआउट करतात. त्यांचे डाएट मी पाहतो, त्यांचं शेड्यूल मी सगळं पाहिलेलं असतं, की ते कशाप्रकारे मेहनत घेतात त्या पात्रासाठी. आता याच्यामध्ये फास्टर फेनेच्या वेळेस साधारण एक पण 20ला 17 ते 18 वयाचा मुलगा असेल, म्हणजे 12वी झालेला मुलगा होता, असं आम्हाला दाखवायचं होतं. तेच मग हा गर्लफ्रेंड सिनेमामध्ये एक आय-टी पार्कमध्ये काम करणारा मुलगा आहे, की ज्याचं लग्न होत नाहीये आणि मग ते पुढच्या गोष्टी आल्या. आणि दुराळामध्ये जसं म्हणलं की एक प्रतिष्ठित घराणा आहे, त्याच्यामधलाच हा एक सदस्य आहे. सो अशा या 3 छटा त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या दाखवायच्या होत्या. सो मग मेकअपने आणि त्याच्या मग काही दाढीचा प्रकार असेल किंवा हेअरस्टाईल वेगळ्या प्रकारची असेल. आता फास्टर फेनेमध्ये एक ते कॉमिक कॅरेक्टर होतं. त्याच्यामुळे आम्ही थ्रूआउट सिनेमा त्याच्या कपाळावरती अशा त्या 2 बटा ठेवल्या होत्या, ज्या की त्या कॉमिक्समध्ये होत्या, फास्टर फेनेच्या. आणि धुरळामध्ये आता सांगायचं झालं तर एक हॅशटॅग ट्रेंड आत्ताच्या काळात होता आणि धुरळा आत्ताच्या काळातलीच फिल्म होती. त्याच्यामुळे आम्ही अमेयाला डोक्यामध्ये एक जसं गजनीमध्ये त्या आमिर खानने वार केलेला आहे, सो तसा आम्ही हॅशटॅग कोरला होता हेअरमध्ये. मी त्याचा फोटो जर मिळाला तर तोही तुम्हाला दाखवतो जरूर. पण असे आम्ही वेगवेगळे ट्रेंड त्याच्यामध्ये दाखवायचा प्रयत्न केला होता. मग आता याच्यासाठी सुद्धा आम्ही बऱ्याच गोष्टींचा विचार केला. आम्ही केस कलर करूयात का? मग कलर केलेले केस कसे दिसतील? मग त्याच्या कॅरेक्टरमध्ये थोडासा ट्रान्झॅक्शन आहे, जर्नी आहे. मग ते केलेले केस परत आपल्याला कसे मेंटेन करता येतील? असा बऱ्याच गोष्टींचा विचार करत वेगवेगळे विग यूज केले. लाँग हेअरचा विग यूज केला. मिशी लावून बघितली, दाढी ठेवून बघितली मोठी. अशा मग वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही अनेक गोष्टी ट्रायलच्या माध्यमातून कलाकारांवरती ट्रायल बेसिसवरती करतो आणि ज्याला आपली मराठी कलाकार खूप चांगल्या प्रतीने सपोर्ट करतात. आणि मग त्याच्यामुळे थोडं आम्हाला सुद्धा काम करायला मजा येते आणि मग हा रिझल्ट आपल्याला दिसतोच फायनली. तुम्ही दोघांनी त्याच्यानंतर किती बोल बोल सॉरी धुराळा सिनेमा आहे, त्याच्यामधल्या सईचं हे पात्र आहे, की ज्याच्यामध्ये तिचा संपूर्ण लुक हा मेकअप हेअर हा मी डिझाईन केलेला होता, की जो एक फलटण सारखी किंवा वाई सारख्या एका गावातली मुलगी आहे आणि ती गावातली मुलगी कशी असू शकते. सो मी माझ्या मेकअप आणि हेअर या अनुषंगाने मी ते कसं प्रेझेंट करू शकतो. तर आम्ही लुक टेस्टच्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे तीळ सईच्या चेहऱ्यावरती ट्राय करून पाहिले, की आपण कुठे अजून थोडंसं तिला वेगळ्या प्रकारचं प्रेझेंट करू शकतो. आणि मग असं करत फायनली तिच्या मानेवरती आम्ही एक तीळ ओव्हरऑल फिल्ममध्ये एक फायनल केला होता, की जो आपल्याला सिनेमामध्ये दिसत असेल. किंवा केसांचं एक टेक्स्चर, की असं एक थोडंसं अर्धवट तयार झालेलं आणि एक कुरळ्या टेक्स्चर असतं ना, की ज्याने फार नीटनेटका लुक पण दिसत नाही. पण एक असं काय म्हणता येईल, की कॅरेक्टर त्याच्यामध्ये आपण सईला नेहमीच पाहतो. सो नेहमी दिसणारी सई आणि या सिनेमामध्ये दिसणारी सई ह्याच्यातलं वेगळं पण दिसण्यासाठीच म्हणून मी होतो या सिनेमात. सो ते मला दाखवणं माझं काम होतं. सो मी या प्रकारचं तिचं पात्र मग डिझाईन केलं होतं. त्याच याच्यामध्ये एक छोटासा पार्ट होता. त्याच्यासाठी भारूड करते सई. मग त्या भारूड करणाऱ्या महिलेसाठी मग आम्ही असा तिचा लुक केला होता आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॉस्ट्युम डिपार्टमेंट म्हणजे अर्थात कल्याणी त्यांची खूप मोठी हेल्प आहे. कारण की फक्त मेकअप किंवा फक्त हेअरने एखादं पात्र बदललं जाऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी कॉस्ट्युम सुद्धा खूप महत्वाचे असतात. कॉस्ट्युमसाठी मेकअप आणि हेअर ह्या गोष्टी पूरक असतात असं म्हणावं लागेल. ठीक आहे. वा. तर तुम्ही दोघांनी किती छान पद्धतीने तुमच्याकडे असलेले काम केलेल्यातले थोडे थोडे फोटोज दाखवून ती इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवली. त्यासाठी खरंच दोघांनाही खूप थँक्यू. कारण की ही मजा आहे. मला असं वाटतं की मेकअप कडे अशा पद्धतीनेच बघायला पाहिजे, की फोटोज मधून तुम्ही तुमचं काम दाखवलंय आणि त्याच्याकडनं लोक तुम्हाला कॉम्प्लिमेंट करतायत. सो सिरियसली थँक्यू. तर शेवटाकडे येताना जनरल विचारतो, की आता तुम्ही बऱ्याच ऍस्पेक्ट बद्दल पण बोललात, त्याच्याशी रिलेटेड कनेक्टेड गोष्टींबद्दल बोललात. आता सौरभ पण म्हणला की मेकअप, हेअर आणि कॉस्ट्युम हे एकमेकांना खूप जास्त प्रमाणात कॉम्प्लिमेंट करतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर म्हणजे जनरल दोघांना पटकन विचारायचं की आतापर्यंत असं तुम्ही केलेल्यातलं काम कुठलं तुम्हाला आवडलंय सगळ्यात जास्त, की हे माझं आतापर्यंत झालेलं छान काम होतं.
अशा पद्धतीने सांगू शकाल की कदाचित सगळं जुळून आलेलं असेल त्याच्यात, मेकअप, हेअर, कॉस्ट्युम, कुठलं कॅरेक्टर असेल काही सांगाल? तसं माझ्याकडे म्हणजे तर नाटकातलं एक आहे जे मोहित टाकळकर बरोबर मी मॅथमॅजिशियन नावाचं नाटक केलं होतं. त्याच्यातलं जे पात्र आहे, जी इप्शिता त्याच्यात काम करते, इप्शिता चक्रवर्ती, आणि तिच्यावर ज्या प्रकारातलं आम्ही लुक टेस्ट केले आणि जे लुक तिचा फायनल झाला, तर तो लुक बघितल्यानंतर मला स्वतःला भीती वाटली होती आणि ते काम खूप चपखलपणे त्या पात्रासाठी, त्या विषयासाठी, त्या ओव्हरऑल नाटकासाठी खूप करेक्ट झालं असं मला वाटतं आणि मोहितलाही तसं वाटलं होतं. सो ते माझ्यासाठी खूप महत्वाचं काम होतं. आणि दुसरं एक काम म्हणजे आम्ही अश्लील उद्योग जी फिल्म केली त्यातलं पर्णचं जे कॅरेक्टर होतं किंवा सायली फाटकचे जो कॅरेक्टर होतं, त्यात त्या दोघींचा जो लहानपणीपासूनचा वयातही आल्यानंतरचा जो प्रवास आहे, तर त्या दोघींचंही कॅरेक्टर मला त्या दोघींचे मेकअप आणि लुक करताना मला फार मजा येते आणि ते मला खूप माझं सगळ्यात चांगलं काम असं वाटलं होतं. तुला सौरभ? आता अपकमिंग फिल्म आहे, त्यामुळे अजून फार माहिती नसेल लोकांना, पण तिचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे, जी निपुण धर्माधिकारी यांनी डिरेक्ट केलेली आहे. मी वसंतराव फिल्म, वसंतराव देशपांडे यांच्यावर बायोपिक आहे. सो माझ्यासाठी माझ्या करिअरला खूप मोठ्या प्रमाणात महत्वाची आणि एक वळण देणारी ही फिल्म ठरू शकते किंवा रादर ठरेल ही. आणि म्हणजे रणजित गुगळे यांनी मला खूप मोठी संधी दिली या सिनेमाच्या निमित्ताने आणि माझ्यावरती विश्वास ठेवला. आणि मी सगळ्या गोष्टी आता इथे खरं तर दाखवू शकत नाही तुम्हाला, पण मी एक अनिताचा फक्त तुम्हाला रेफरन्स म्हणून दाखवला फोटो. पण याच्यामध्ये मला काम करताना जे समाधान मिळालं, जे सॅटिस्फॅक्शन मिळालं, म्हणजे मी आता ते सांगू शकत नाही, इतक्या लेवलला होतं. त्याच्याशिवाय धुरळा फिल्म मी जी डिझाईन केली ती असेल किंवा आम्ही दोघी मधला प्रियाचा जो लुक असेल तो, या ज्या बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करून, म्हणजे मी फार या गोष्टीला महत्व देत नाही की आपण त्याला काय दाढी लावतोय का, मिशी लावतोय का, विग लावतोय का आणि आपण काय वेगळं दाखवू शकतो. याच्यापेक्षा थोडक्यामध्ये आणि बारीक बारीक गोष्टींमध्ये त्या कॅरेक्टरमध्ये बदल येईल आणि ती व्यक्ती ही फक्त भास तयार होत राहील, या गोष्टीला मी जास्त प्राधान्य देतो. नाहीतर मग उगाच मास्क लावल्यासारखा अख्खा मेकओव्हर करणं, मी या मताचा नाहीये. सो म्हणजे आता जर का मला एखाद्या पात्रासाठी, तेजस देवधर तुला जर का समजा त्या पात्राच्या जवळ न्यायचं आहे, तर मी त्या पात्रातल्या जे बारीक बारीक गोष्टी असतात, त्या बारीक गोष्टींमधनं तुझ्या चेहऱ्यावरती काम करेल, जेणेकरून की एका छटामध्ये मला तू तेजस देवधर पण दिसशील आणि ते पात्र पण दिसेल, असा माझा प्रयत्न राहतो. नाहीतर तसं मास्क बनवणं आणि तुला लावणं आणि मग ते फार मेकॅनिक होतं आणि ते फार अननॅचरल होतं, त्याच्यामध्ये मजा पण येत नाही. सो असं मला वाटतं. बरोबर. तुम्ही दोघांनी खूप छान पद्धतीने या सगळ्या सेक्शन मध्ये बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन केल्या, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तुम्ही पण आता तुम्हाला तुमचं आवडलेलं काम सांगितलं आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून इतके वर्ष काम करताय, तर त्याच्यासाठीचा एक शेवटचा कंबाईंड प्रश्न विचारावा वाटतो की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून तुम्हाला मिळणारं मानधन ते काय बदल झाला का, योग्य आहे का अयोग्य, आणि त्याचबरोबर जसं मानधन तसंच मिळणारी वागणूक, याच्याबद्दल काही सांगू शकाल का? बोलतोस का सौरभ? कोण नाही बोलेल? नाही, बोल बोल बोल. मानधनाविषयी असं म्हणशील तर ज्या माध्यमामध्ये तुम्ही काम करताय, म्हणजे नाटक आणि फिल्म आणि सिरियल, फोटोशूट किंवा जे मेकअपचे जिकडे जिकडे मेकअपचा वापर केला जातो, जिकडे जिकडे मेकअप केला जातो, त्या प्रत्येक फील्डमध्ये मिळणार मानधनाची रक्कम जी ती वेगवेगळी आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की लो बजेट आहे, कमी पैशातच करायचंय, तर ती सगळ्यांकडेच ती ऑर्डर असते आणि त्या पद्धतीने बऱ्याचदा चांगल्या कामाचा मोबदला कमी मानधनामध्ये मिळालेला असतोच बऱ्याचदा आणि तो मिळतोही बऱ्याच वेळेला. त्यामुळे तिथे थोडं असं होतं की एवढं काम करूनही तुम्हाला जर त्याची पूर्ण किंमत मिळत नसेल तर काय. आणि वागणुकीविषयी म्हणशील तर त्या मेकअप या क्षेत्राला कायमच दुय्यम दर्जाचं स्थान दिलेलं आहे आणि मला ते असं वाटतं की त्याच्यात बऱ्याचदा चूक मेकअप आर्टिस्ट लोकांची पण आहे किंवा त्यांच्या परिस्थितीची असेल, मे बी, मला माहित नाही, ते प्रत्येकावर अवलंबून आहे. पण जर
कला म्हणून जर मेकअपकडे बघितलं असेल तर त्या लेवलचं वेटेज, त्या लेवलचं त्याला मान सन्मान मिळायला हवा, अजूनही तो मिळायला पाहिजे. आणि ते मिळवण्यासाठीचं माझं तर काम नक्कीच त्या प्रकारातलं असेल. त्याच्यामधल्या कुठल्याही हायरार्कीज नसल्या पाहिजेत. जितकं ऍक्टर महत्वाचा आहे, जितका कॉस्ट्युम करणारा महत्वाचा आहे, जितका लाईट करणारा महत्वाचा आहे, जितका कॅमेरा करणारा महत्वाचा, तितकाच मेकअप करणाराही महत्वाचा आहे. कारण नाही तर तुम्ही त्या पात्रापर्यंत पोहोचू शकत नाही. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्या सगळ्यांनी त्याच्यावरती विचार केला पाहिजे. कॉस्ट्युम भारी म्हणून कायम कॉस्ट्युमलाच प्राधान्य दिलंय. मेकअप भारी किंवा मेकअप ही खूप नंतर येते गोष्ट म्हणून त्याला तुम्ही डावलले गेले असं नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही स्वतः मेकअपचा अभ्यास केला पाहिजे प्रत्येक दिग्दर्शकानं, ऍक्टरनी, रायटरनी सुद्धा, की काय मेकअप केल्यानंतर आपलं पात्र त्या पद्धतीने दिसणार आहे. सो त्याचा अभ्यास त्यांनी करायला हवा. जसा आम्ही करतो तसा त्यांनी करायला हवा. त्याच्यामुळे ती जी दरी आहे मेकअप आर्टिस्ट आणि इतर टेक्निशियन मधली, तर ती त्याशिवाय भरून निघणार नाही आणि ती भरून निघाली पाहिजे असंही मला वाटतं. कारण आता इतकं सगळं व्हास्ट आणि इतक्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज येत आहेत मेकअप मध्ये, तर त्या इम्प्लिमेंट केल्या तरच त्याचं महत्व कळणार आहे. त्या जर तुम्ही इतर गोष्टींनी मारून टाकल्या, दाबून टाकल्या, त्यावर येणार नाही. त्यामुळे त्याला मिळणारा जो स्कोप आहे तो कमी होऊन जाईल असं मला वाटतं. त्यामुळे त्याच्याकडेही खूप कॉन्शियसली, खूप सजगपणेच बघितलं पाहिजे असं मला एक वाटतं. सौरभ? काही बाबतीत मी आशिषशी सहमत आहे. पण काही बाबतीत बोलायचं झालं तर जसं की ऍक्टरला मेकअप आर्टिस्टला मिळणारी वागणूक किंवा एकंदरीत सेटवरती असलेलं त्याचं महत्व, तर मला असं वाटतं की आपला अनुभव आणि आपली कामाची शैली या दोन गोष्टी याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये एकतर मी स्वतः काम करताना मी जसं आपण म्हणतो की आपलं मानधन असेल तर मानधन हा प्राथमिक मुद्दा आला तरी सुद्धा याच्याबरोबर जोडीला एक रिस्पेक्ट हा सुद्धा मी तितकाच महत्वाचा ठेवतो. जर का एखाद्या ठिकाणी आपल्याला चांगला रिस्पेक्ट असेल, चांगली लोक असेल, चांगल्या टीम सोबत जर आपल्याला काम करायला मिळायला संधी किंवा चांगलं काम करायची संधी मिळत असेल, तर अशा वेळी थोडंसं आपण मानधन या विषयाकडे कमी जास्त केलं तरी चालू शकतं. पण रिस्पेक्ट हा महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळं हा मिळणं गरजेचं आहे आणि रादर आपण तो मिळवलाच पाहिजे. आता प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या अनुभवातनं प्रत्येक माणसाशी डील करत असतो. त्याच्यामुळे असं कोणा एकाला आपण चूक किंवा बरोबर दाखवणं हे मला आता इथे योग्य वाटत नाही. पण आपलं काम आणि आपण आपल्या लोकांचा करतो तो रिस्पेक्ट हाच आपल्याला मिळणारा रिस्पेक्ट आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपण हेल्दी पण राहतो आणि एका हेल्दी प्रोजेक्ट वरती काम करताना मजा येते. येस, तुमच्या दोघांच्याही बोलण्यातून जो महत्वाचा मुद्दा किंवा ह्याच्या आधीच्या झालेल्या सेशन्स मधल्या पण सगळ्या लोकांचा हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याचसाठी आपण बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या या मीडियम मधून लोकांसमोर वेगवेगळे डिपार्टमेंट्स आणण्याचा प्रयत्न करतो की जसं परफॉर्मर महत्वाचा असतो, त्याच्या कलेला त्या पद्धतीचा आदर दिला गेला जातो. अनफॉर्च्युनेटली त्याच्या पाठीमागे असणाऱ्या अनेक डिपार्टमेंट्सला त्या पद्धतीचा रिस्पेक्ट मिळत नाही. आशिष, तू म्हणलास तसं की कदाचित त्या क्षेत्रातल्या काम करणाऱ्या काही त्या व्यक्तींमुळे पण कदाचित थोडस तसं असू शकतं. बट आपल्या सगळ्यांचं हेच नक्कीच म्हणणं आहे की ह्या पण सगळ्या फक्त पडद्यामागच्या कला आहेत. आपण पण सगळे आर्टिस्टच आहोत. त्यामुळे अनेक लोक आपले मित्रमैत्रिणी मोठे मोठे परफॉर्मन्स आहेत ते नक्कीच सगळ्यांना सेम वागणूक देतात. कधीही त्याच्यामध्ये दुजाभाव नसतो. पण काही ठिकाणी किंवा ज्यांना माहिती नसतं अशा ऑडियन्स कडनं पण ह्या गोष्टींकडे खूप वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जाते. तर असं होऊ नये आणि ही सगळी डिपार्टमेंट्स पण तेवढीच महत्वाची असतात आणि हेच ह्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं की आता आपण एवढ्या वेळ गप्पा मारल्या, बोलण्यासारखं अजून बरेच विषय आहेत, याच्याशी कनेक्टेड पण खूप ऍस्पेक्ट्स आहेत. पण हे थोडस टायमिंग वाईज पण आपण थोडं लिमिटेड ठेवावं. आणि आतापर्यंत ह्या सेशन मध्ये तुम्ही एवढं सगळं छान बोललात, सांगितलं, तर ते सगळ्यांनी कोणी मिस केलं असेल तर त्यांनी पण नक्की बघावं आणि या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स कडे त्यांना त्यांचा ड्यू रिस्पेक्ट देऊन बघावं. म्हणजे सौरभचं वाक्य होतं की हेल्दी एन्व्हायरमेंट असेल तर हेल्दी प्रोडक्ट पण बाहेर येऊ शकतं.
आणि बरोबर. सध्याचा सोशल मीडियावरती ज्या विचित्र गोष्टी आपल्या समोर येत आहेत, सो त्याच्या बरोबरच मला पण वाटतं की मी एक कमेंट केली होती की पडद्या मागचे काम करणारे क्रू मेंबर्स असतील, बॅकस्टेज आर्टिस्ट असतील, त्यांना पण सेम पद्धतीची वागणूक सगळ्या स्तरातून जेव्हा द्यायला सुरुवात होईल, तेव्हा खरं तर आपली इंडस्ट्री ही काय म्हणतात, एका विशिष्ट चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला आणि ग्रो व्हायला सुरुवात होईल. हे झालं माझं पर्सनल मत. सॉरी मी बरोबर. खूप बोललो, पण नक्की तुम्ही म्हटलात त्या ह्याच्यात मला हे थोडंसं माझ्याकडनं ऍड करायचं होतं. बरोबर आहे. मला असं वाटतं की तुम्ही दोघंही आज आलात. तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. तुम्ही तुमचं काम दाखवलं लोकांना. अनेक लोकांच्या अनेक काही काही कमेंट्स आहेत, तर तुम्ही दोघं नक्की आपल्या लाईव्ह व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये ते चेक करून कोणाचे काही प्रश्न असतील आणि ते आपल्या ह्या सेशन मध्ये राहिले असतील तर त्यांना नक्की उत्तरं द्या. म्हणजे की आपला जो हेतू आहे की ह्या गोष्टीबद्दलचा अवेअरनेस आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, तर तो सफल होईल. तुमच्या दोघांचे खूप आभार. इथे आलेल्या आपल्या सगळ्या ऑडियन्सचे पण खूप खूप आभार. आमच्या बॅकस्टेज ब्रॉडकास्ट ह्या सिरीज मधलं हे 7वं सेशन आहे. त्याच्यातच आता अजून उद्या आणि परवा 2 सेशन्स होणार आहेत. उद्या आपण स्पेसिफिकली कॉस्ट्युम आणि त्याच्याशी निगडीत असणाऱ्या गोष्टींवरती गप्पा मारायला भेटणार आहोत गीता गोडबोले आणि कल्याणी कुलकर्णी गुगळे या दोघींना. दोघी गेले खूप वर्ष इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या स्केलवरती काम करत आहेत आणि त्यांच्याकडनं पण सेम आज तुम्ही दोघांनी जशी खूप सुंदर इन्फॉर्मेटिव्ह आणि एंटरटेनिंग माहिती सांगितली तशीच उद्या पण असेल. उद्या पण या सेम रात्री 8 वाजता आणि परवा सकाळी रविवारी 11 वाजता आपण सेट आणि त्याच्याशी रिलेटेड गोष्टींवरती गप्पा मारायला भेटणार आहोत. मुंबई ची असलेली बरीच झीची आणि इतर कमर्शियल नाटकांसाठी सेट करणारे संदेश बेंदरे आपल्या सोबत असणार आहेत आणि आपल्या पुण्याच्या प्रायोगिक कॉलेजच्या नाटकांपासून ते फिल्मच्या आर्ट डिरेक्शन पर्यंत प्रवास केलेला आपला मित्र ऋषिकेश नागावकर आपल्या बरोबर असणार आहे. सो असे 2 जण परवा सकाळी 11च्या सेशन मध्ये असणार आहेत. सो असंच प्रेम करत राहा बॅकस्टेज ब्रॉडकास्ट या आमच्या छोट्याशा प्रयत्नाबद्दल. जर कोणी मिस केलं तर माझा तेजस देवधर डिलाइट एंटरटेनमेंट हा युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती जा, तो सबस्क्राईब करा. बघा आला तर, करता आला सबस्क्राईब तर, पण व्हिडिओज नक्की बघा. ही इन्फॉर्मेशन खूप छान आहे, सगळे लोक सांगतायत ती. आणि परत एकदा खूप थँक्यू या प्रोजेक्ट साठी. मला योगेश फुलफगर, सचिन वैखरी या माझ्या मित्रांनी खूप मदत केलेली आहे, त्यांचे पण आभार. मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे की तेजस, तू आम्हाला इथे दोघांना बोलावलंस आणि आम्हाला दोघांना आमचं काम, आमचे अनुभव आणि आमची मतं तू शेअर करायला भाग पाडलंस मी म्हणेन, किंवा ते प्रोत्साहन दिलंस आम्हाला ते बोलायला आणि एक प्लॅटफॉर्म छान तयार केलायस की लोकांचं काम, त्यांची मतं आणि त्यांचा जे काही ओव्हरऑल प्रवास आहे तो असा सगळ्यांबरोबर शेअर करता येतो. हा प्लॅटफॉर्म तो तयार केलास त्याबद्दल तुला खूप थँक्यू. आणि खूप मजा आली, खूप छान वाटलंच, कारण सगळ्याच गोष्टी एवढ्या छोट्या वेळात आपल्याला बोलता येत नाहीत, पण ज्या महत्वाच्या मुद्दे तू काढले होतेस त्याच्याविषयी महत्वाचं बोललं गेलं, त्याच्यावर चर्चा झाली आपल्या तिघांची. सो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आशिष तर बोलला आहे, तुम्ही फक्त सगळ्यांना धन्यवाद म्हणतो. आणि तू स्पेशली तेजस, तू आणि तुमची जी टीम आहे याच्यासाठी काम करणारी, या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि ज्यांच्या कमेंटला आता रिप्लाय आम्ही देऊ शकलो नाहीये, ज्यांना हाय म्हणू शकलो नाहीये, ज्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकलो नाहीये, त्या सगळ्यांना सॉरी. आम्ही लाईव्ह संपल्यानंतर तुम्हाला पर्सनली त्याच्यावर नक्कीच कमेंट करून तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ. एक्झॅक्टली. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू सो मच. गुड नाईट सगळ्यांना. खूप खूप थँक्यू.